सगळ्यांचे मी वेलकम करतो दुसऱ्या दिवसामध्ये. त्याचं नाव आहे 5 days ऍडव्हान्स मॅनिफेस्टेशन ब्लूप्रिंट. त्याच्यामध्ये आपण काल पहिला दिवस पाहिला, त्याच्यामध्ये आपण माइंडसेट रिलेटेड पाहिले. माइंडसेट कसं काम करतं, माइंडसेटला आपल्याला कसं कंट्रोल करायचंय, आपल्या माइंडसेटमध्ये बिलीफ सिस्टीम कशी क्रिएट करायची. आपण पहिलं पाहिलं आपण की सायलेन्स काय असतं, ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी कशी करायची आहे, ग्रॅटिट्यूड कसं लिहायचंय, मॅजिक रॉक ऍक्टिव्हिटी कशी करायची, अफर्मेशन्स कसे लिहायचे, आपल्या आयुष्यामधील हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि मनी याबद्दल ते अफर्मेशन्स कसे लिहायचे. आणि त्यानंतर आपण केलं हेल्थ मेडिटेशन. तर आज दुसरा दिवस आहे, त्याचं नाव आहे मास्टर युअर इमोशन्स. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण फक्त इमोशन्सवर बोलणार आहोत. आपल्या निगेटिव्ह इमोशन्सला कसे कंट्रोल करायचे त्या गोष्टींबद्दल आपण शिकणार आहोत. पहिल्या टेक्निक आपण शिकणार आहोत इमोशनल फ्रीडम टेक्निक, जी आहे आपल्या इमोशन्सला फ्री करणारी. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे टॅपिंग पॉइंट्स असतात. त्या टॅपिंग पॉइंट्सला आपण टॅप करून काही सेंटेन्सेस, अफर्मेशन आपण बोलणार आहोत. त्यामुळे आपले निगेटिव्ह इमोशन्स बाहेर पडण्याला मदत होते. त्यानंतर करणार होपनोपोनो टेक्निक, हिलिंग. स्वतःला हिल करायचंय, दुसऱ्याला हिल करायचंय. पहिलं म्हणजे स्वतःला हिल करणे. आपले निगेटिव्ह सिच्युएशन्स, निगेटिव्ह ज्या पण सिच्युएशन मध्ये आहात, पैशाचा रिलेटेड असू द्या, करिअरच्या रिलेटेड असू द्या, तुमच्या रिलेशनशिपच्या रिलेटेड असू द्या, किंवा हेल्थच्या रिलेटेड असू द्या, कशामध्ये पण तुम्ही अडकलात त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचंय. त्यासाठी होपनोपोनो टेक्निक आपल्याला करायची आहे. खूप इझी आहे, खूप मस्त आहे आणि करायला पण तुम्हाला खूप मजा येईल. आणि आपले निगेटिव्ह इमोशन्स कसे कॅच करायचे, त्याला पॉझिटिव्ह कसे करायचे. आणि आपल्या आयुष्यामध्ये असे काही लोक आहेत ज्यांचा आपल्याला खूप त्रास होतो, त्यांनी खूप त्रास दिलेला आहे. त्या लोकांचं नाव जरी घेतलं, त्या आजूबाजूला दिसले तरी आपल्याला राग येतो. अशा लोकांना कसं माफ करायचं, त्यांचे निगेटिव्ह इमोशन्स कसे काढायचे आणि स्वतःला प्रेम कसं करायचं, सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी, हे सगळ्या ऍक्टिव्हिटी आज पाहणार आहोत. तर चालू करूया आपल्या पहिल्या टेक्निककडे, ज्याचं नाव आहे इमोशनल टॅपिंग, इमोशनल फ्रीडम टेक्निक, म्हणजे EFT. तर EFT काय असतं तुम्हाला मी एक शेअर करेल. EFT काय असतं त्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. 1 मिनिट. इमोशनल फ्रीडम टेक्निक गुगलवर तुम्ही सर्च केलं ना, EFT, तर तुम्हाला EFTच्या बद्दल डिटेलमध्ये तुम्हाला एक डायग्राम येते. आणि त्या डायग्राम्स बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये तुम्हाला सगळं भेटतं तुम्हाला, की बाबा काय असतं, काय नाही, का करतात. तुम्ही गुगलवर सर्च केलंय तुमच्या समोर, गुगलवर तुम्ही केलात तर EFT टॅपिंग टेक्निक मधून येते. एक फोटो सुद्धा येतो. सनस्क्रीन शेअर नाही करतोय मी इथे, स्क्रीन शो करतोय. पहिल्यांदा मला शोधू द्या, कारण की मी काढून ठेवलो नाहीये. म्यूट करा कोणाचा आवाज येतोय तर. बघा आता EFT काय असतं, कशी करतात. सिंपल गोष्टीमध्ये, सिंपल भाषेमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की EFT काय असतं. काय असतं, आपल्या शरीरामध्ये नाही का काय मेरिडियन पॉइंट्स असतात. मेरिडियन पॉइंट्स म्हणजे काय असतात तुम्हाला सांगतो, ते लक्षात ठेवायचे तुम्हाला. आणि आपल्याला जेव्हा ऍक्शन आपण करू त्या गोष्टी, तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहायला पाहिजे की आपल्याला काय करायचे नक्की. हा, आता मी स्क्रीन शेअर करतो, मला डिटेलमध्ये सांगतो काय असतं. लक्षपूर्वक ऐका. आपल्याला इमोशनल फ्रीडम म्हणजे आपल्या शरीरामध्ये इमोशन्स काढायचे आपल्याला. तर तुम्हाला स्क्रीनवर एक हे दिसतंय स्क्रीन सगळ्यांना. तर स्क्रीन सगळ्या दिसते ना. तर इमोशनल फ्रीडम टेक्निक काय काय असतं, की आपल्या आपल्या शरीरामध्ये नाही काही मेरिडियन पॉइंट्स म्हणतात त्याला. तुम्ही अॅक्युपंक्चर बद्दल ऐकला असेल, काही स्पेसिफिक पॉइंटला तुम्ही टॅपिंग केली तर तुमचे इमोशन सगळे निघतात. तर तशीच एक EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक आहे, त्याला टॅपिंग टेक्निक सुद्धा म्हणतात. आणि ही टेक्निक आपले इमोशन्स मॅनेज करण्यासाठी, आपले विचार कंट्रोल करण्यासाठी, आपल्या मनातील स्ट्रेस
फ्रस्ट्रेशन या गोष्टी काढण्यासाठी आपल्याला यूज होतं. तर तुम्हाला खूप राग आला, एनर्जी एकदम खूप रागामध्ये आलं, तर तुम्ही जस्ट टॅपिंग करा. शांत श्वास घ्यायचा आहे आणि टॅपिंग करायची. तर ते टॅपिंग कुठं कुठं करतात, तर EFT कसं करतात आणि आपल्या टॅपिंग टेक्निक कुठं कुठं असतं बघा. इथं एक डायग्राम दिसेल तुम्हाला. या डायग्राम मध्ये तुम्हाला डायग्राम दिसतोय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर ऑफ हेड म्हणजे पहिला आहे सेंटर ऑफ हेड. सेंटर ऑफ हेड कोणता आहे, म्हणजे इथला हा जो भाग आहे आपला माथ्याचा तळवा जो असतो वरचा, हा एक टॅपिंग सेंटर आहे. हा एक मेरिडियन पॉइंट बनतात शरीरामधला. जर तुम्ही इथं टॅप केलं ना, एक तुम्हाला फील होते, एकदम एकदम व्हायब्रेशन्स येतात, किंवा मग तुम्हाला एकदम असे इमोशन्स तुम्ही इथून काढू शकता. दुसरा आहे जे डोळे आहेत, आयब्रो जिथून चालू होतात आपले नाकाच्या वरून, इथले दोन जे पॉइंट्स आहेत तुम्ही तिथे टच करून बघा कसं तुम्हाला फील होते. एकदमच इथे टच करायचं तुम्ही, तर तुम्हाला तिथून सुद्धा इमोशन्स तुम्ही रिलीज करू शकता. पुन्हा नंतर येतं आपल्या डोळ्याचा हा भुया जिथे संपतात, आयब्रो जिथे संपतात, किंवा मग आपल्या इथे आयब्रो संपल्यानंतर इथल्या साईडला हे जे पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट आहे नंबर एक इथला जाऊ द्या, मी आपण सांगतो. पहिला आहे आपल्या डोक्याचा वरचा, नंबर 2 आयब्रोज, पुन्हा आयब्रोजचा दुसऱ्या साईडचा नंबर 3, नंबर 4 आपल्या डोळ्याच्या खालचा. ओके. नंबर 5 आहे नाकाच्या खालचा. नंबर 6 आहे ओठाच्या खालचा. नंबर 7 आहे कॉलर बोन. नंबर 8 आहे आपले साईडचे बाहू आहेत ना दोन, हे दोन. नंबर 7. त्याच्यानंतर चॉपर पॉइंट, जे आपला हा चॉपर पॉइंट म्हणतात त्याला, तर हा एक पॉइंट आहे. आणि आपल्या मनगटाचा तिथे एक आहे. तर हे पॉइंट्स लक्षात ठेवायचे आणि आपल्याला इमोशनल फ्रीडम टेक्निक करायची. कळाले कोणते कोणते पॉइंट्स आहेत? एकदा सांगतो. पॉइंट्स लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे. पहिला आहे माथा. हे आपलं माथा आहे ना, इथे टॅपिंग करून बघा तुम्ही. मी एक सेंटेन्स सांगणार आहे, ते सेंटेन्स फील करायचे तुम्हाला. हा, ओके. हे टॅपिंग करायचं आपल्याला. इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणतोय आपण हे. टॅपिंग इथे नंबर 1, नंबर 2 इथे जे भुवया चालू होतात ते नंबर 2 आहे इथल्या साईडला. इथे जर टॅपिंग केली ना तुम्ही इथल्या साईडला. नंबर 3 आहेत इथे आपल्या भुवया संपल्यानंतर, नंबर 3. नंबर 4 डोळ्यांच्या खाली. नंबर 5 आहे ओठांच्या खाली, नाकाच्या खाली. नंबर 6 आहे ओठांच्या खाली. नंबर 7 आहे आपले कॉलर बोन. हे जे कॉलर इथं बोन्स असतात दोन यस आकाराचे, त्याला कॉलर बोन म्हणतात. तर हे कॉलर बोन्स आहेत. नंबर 7. नंबर 8 आपल्या हाताचा खालचा जो साईडचा, छातीच्या साईडचा जो भाग आहे, तिथे तुम्ही टॅप करून बघा, तुम्हाला जाणवेल इथे. ओके. नंबर 8 झाले. नंबर 9 आपले आपला हात जो आहे चॉपर इकडल्या साईडचा जो भाग आहे, इथे एक पॉइंट असतात आणि इकडे एक पॉइंट असतात. हा, हे सगळे पॉइंट्स याला म्हणतात मेरिडियन पॉइंट्स ऑफ अवर बॉडी. आणि ह्या मेरिडियन पॉइंट्सला जर तुम्ही टॉपिंग केली, तुमचे इमोशन्स आपण त्या सेंटेन्सद्वारे आपण काढू शकतो. ही आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक. ओके. तर आपण एक कसं करायचं, कोणते पॉइंट्स बोलायचे, काय असतं इमोशनल फ्रीडम टेक्निक. हा, जसं पण तुमचं आयुष्य चाललंय ना, त्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल राहायचं आपल्याला आणि एक सेंटेन्स बोलायचं. आणि कसं आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक म्हणजे कसं आहे, आपल्या आयुष्यामध्ये जे काही चालू आहे ना, हा, जे काही चालू आहे म्हणजे त्या गोष्टींना पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायचं. ठीक आहे बाबा, माझे रिलेशनशिप खराब आहेत. ओके, रिलेशनशिप खराब आहेत. ओके, ठीक आहे, आपल्याला याच्यातून मार्ग काढायचा आहे. पहिल्यांदा ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचं आहे, की बाबा आयुष्यामध्ये माझ्या निगेटिव्हिटी आहे. आता तुम्ही स्वतःला ऍक्सेप्ट केला असेल, मी जेव्हा वेबिनार घेतला, खरंच यार मी खूप निगेटिव्ह झालेलो आहे
मला काहीतरी करायचंय, त्यामुळे तुम्ही ऍक्शन घेतलात आणि तुम्ही इथे आलात आणि त्यामुळे तुम्ही ऍक्शन घेतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला नाही का पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायचे की मी या गोष्टीमध्ये मागं आहे, तर तुम्ही पुढच्या गोष्टी शिकू शकता. कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्हाला सेलिंग स्किल येत नाहीये किंवा सकाळी उठणं होत नाहीये, वजन कंट्रोल होत नाहीये, त्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा ऍक्सेप्ट करायचे मला कंट्रोल होत नाहीये. तर आपल्याला एक सेंटेन्स बोलायचे, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत तरी मी सुद्धा स्वतःला तो स्वीकार करतो आणि स्वतःवर मी खूप प्रेम करतो. जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. वैशाली, गरबा खेळायला गेले काय? ओके, तर आपलं मी तेच म्हणतोय, आणखी व्हिडिओ ऑफ झाले सगळ्यांचे. आणखी एक शब्द आहे, आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ ऍज आय एम. म्हणजे मी जसा आहे स्वतःवर प्रेम करतो, मी स्वतःचा रिस्पेक्ट करतो, स्वतःला ऍक्सेप्ट करतो जसाही मी आहे, स्वतःवर प्रेम करतो. किंवा मग माझ्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही समस्या आहेत, त्याचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आता हे शब्द आहेत, तुम्हाला डोळे बंद करायचे आणि हे सेंटेन्सेस बोलायचे. एक दीर्घ श्वास घ्या, टेक अ डीप ब्रेथ, होल्ड ब्रेथ फॉर फ्यू सेकंड अँड एक्सेल फ्रॉम युअर माउथ. म्हणजे नाकाने श्वास घ्यायचा आहे, तो श्वास रोखून धरायचा आहे आणि आपल्या तोंडावाटे सोडायचा आहे. ओके, हे तुम्ही करा. जयश्रीजी पहिल्यांदा करा, आपण हे सगळ्या गोष्टी भेटतील तुम्हाला. तर मी काय बोलतो ते करण्याचा प्रयत्न करा. प्लीज क्लोज युअर आईज, आपले डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे नाकाद्वारे, श्वासाला थोडं रोकायचंय आणि आपल्या तोंडावाटे सोडायचंय आणि मनातल्या मनात बोलायचं की रिलॅक्स. आणि आपल्याला इमोशन्स बाहेर काढायचे. तुमच्या मनामध्ये जे पण इमोशन्स आहेत निगेटिव्ह, तर त्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचे. तर त्यासाठी टॅपिंग टेक्निक करायची आहे. एक म्हणजे, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही समस्या आहेत, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत, तरी मी त्याचा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. टॅपिंग करायचे, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. नंबर 2, आपल्या आयब्रोजच्या साईडला, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आपल्या आयब्रोजच्या साईडला, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप काही समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करू. फील करा त्या शब्दांना फील करा. त्याच्यामध्ये एक वेगळी जादू आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये काही सिच्युएशन मध्ये तुम्ही अडकलात, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. तर टॅपिंग करायची आहे आयब्रोजच्या साईडला, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो. फील करा या शब्दांना, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, कोणतीही समस्या असू द्या, हेल्थ रिलेटेड, करिअर रिलेटेड, रिलेशनशिप रिलेटेड, पैशांबद्दल असू द्या, त्या समस्यांचा विचार करायचा आपल्याला. ठीक आहे, मी फसलो इथे, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतोय. स्वतःवर आपल्याला प्रेम करायचंय. डोळ्यांच्या खाली, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. नाकाच्या खाली, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. ओठांच्या खाली, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत
त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. कॉलर बोन आपले, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आपल्या बाहूच्या खाली, हाताच्या खाली, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. दुसऱ्या हाताच्या खाली, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. त्याच्यानंतर हाताच्या साईडला, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. हे शब्द लिहून घ्या, मी जे म्हणतोय ते लिहून घ्या तुमच्याकडे. जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचा मी स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. हे शब्द लिहून घ्या. आय लव्ह माय सेल्फ, आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ ऍज आय एम. मी जसा पण आहे, मी स्वतःवर प्रेम करतो, मी स्वतःला ऍक्सेप्ट करतो आणि स्वतःचा रिस्पेक्ट सुद्धा करतो. तुम्ही जर स्वतःचा रिस्पेक्ट करणार, सेल्फ लव्ह करणार, तर सगळे तुमच्यावर करते. त्यामुळं एक कॉन्फिडन्स आणण्यासाठी आपल्याला जे काही समस्या आहेत त्याला ऍक्सेप्ट करायचे, स्वतःवर प्रेम करायचं आणि रिस्पेक्ट करायचे. जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, तुम्ही जेव्हा पण निगेटिव्हिटी मध्ये असाल, जरी तुमच्या आयुष्यामध्ये काही झालेलं असेल, तर हे सेंटेन्स फील करायचे, डोळे बंद करून तुम्हाला म्हणायचे. ओके, टॅपिंग कुठं कुठं करायची आहे? एकतर आपल्या डोक्याच्या वर आहे, जरी माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या समस्या आहेत, मी त्याचा स्वीकार करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. नंतर डोळ्याच्या बाजूला, इकडल्या साईडला, पुन्हा नंतर डोळ्याच्या खाले, नाकाच्या खाले, ओठाच्या खाले, आपले कॉलर बोन्स, इकडली एक साइड, इकडली एक साइड, आणि आपले चॉपर पॉइंट आणि मनगटाच्या खाले. हे सगळे पॉइंट्स आहेत, 14-15 पॉइंट्स आहेत, दोन दोन पकडले तर ह्या सगळे पॉइंट्स आहेत. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. आपण हे मॉर्निंगला, संध्याकाळी किंवा मॉर्निंगला हे ईएफटी करतो. ओके, फक्त मी या 5 दिवसाच्या सेशन मध्ये काय काय घेणार ते डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि जेव्हा रेग्युलर मध्ये करू ना, आपल्याला डायरेक्ट ईएफटी करायचे, म्हणजे तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत, सांगायची गरज नाहीये. त्यामुळं हे गोष्टी आपल्याला संध्याकाळी मी त्यासाठी क्लास घेतोय 5 दिवसाचा. ओके, आज सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ दिसत आहेत, काय प्रॉब्लेम आहे? सगळेच ऑफ आहेत. जयश्रीजी आहे, ऑफ झाले. समीरजी, प्रवीणजी सुद्धा, वैशालीचे तिथं बाहेर आहेत म्हणतायत, रमेशजी. ओके, व्हिडिओ ऑन करा. आता नाही का आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक शिकली, त्याचे मेरिडियन पॉइंट शिकले. ओके, तर आणखी एक आहे, जे आहे हो ओपनोपोनो टेक्निक. आता हो ओपनोपोनो टेक्निक काय असते बरं? आता गुगलवरच तुम्हाला दाखवतो हो ओपनोपोनो काय असते. हो ओपोनोपोनो, एक नाही का, हो ओपोनोपोनोचे तुम्हाला डिटेलमध्ये, एक नाही का डिटेलमध्ये तुम्हाला हिस्ट्री सांगतो. ओके, हिस्ट्रीमध्ये त्या हिस्ट्रीमध्ये त्यांनी सांगितले की एक हिलर होता. काय झालं, एक कहाणी होती, कहाणी सांगतो तुम्हाला त्या मागची. का बाबा नक्की हो पुन्हा पुन्हा कशी झाली, हो पुन्हा पुन्हा किती मोठं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले होते. काय झालं, एका हॉस्पिटलमध्ये नाही का, एक हॉस्पिटल होतं, हॉस्पिटलमध्ये नाही का मेंटल प्रेशर, मेंटल जे हॉस्पिटल असतं त्याच्यामध्ये खूप रोग झाले होते लोकांना, मेंटली फ्रस्ट्रेशन झाले होते, मेंटल हॉस्पिटल होतं. आणि तिथे नाही का लोकांना गोळ्या देऊन त्यांना चांगलं करण्यात येत होतं. म्हणजे नेहमी बघा, मेंटल जेवढे लोक असतात ना, त्यांना आयुष्यभर गोळ्या द्याव्या लागतात. स्किझोफ्रेनिया असतं,
हायपरटेन्शन असतं. हायपरटेन्शन मध्ये ब्लड प्रेशर आला. सिझोफ्रेनिया मेन असते याच्यामध्ये. सिझोफ्रेनियामध्ये नेहमी डिप्रेशन मध्ये लोक असतात, त्यांना त्रास होतो आणि ते त्यांचे आयुष्यभर त्यांच्या गोळ्या चालूच असतात. कोणी ना कोणी तुम्ही बघितलं असेल, मी पण बघितले, माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा होते काही. तर त्या गोष्टी, तर त्यांना आयुष्यभर द्यावं लागतात गोळ्या. तर असं जाणं एका ज्यानं होपनोपोन, एकानं काय केलं की होपनोपोन टेक्निकची उपयोग केला आणि त्या लोकांना नाही का गोळ्या द्यायची गरजच पडली नाही, ते चांगले झाले, व्यवस्थित झाले. म्हणजे या टेक्निक मध्ये एवढी पॉवर आहे की लोक बरे झाले काही न करता. तर हे सत्य आहे आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय बघा, तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये एक जादुई शब्द असतात होपनोपोनो मध्ये. कोणते कोणते शब्द असतात तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. 4 शब्द आहेत, ते 4 शब्द लिहून घ्यायचे तुम्हाला. 1 मिनिट. हे 4 शब्द खूप महत्वाचे आहेत. त्याचा काय अर्थ होतो बघा. फॉरगिव्हनेस, हिलिंग, मेकिंग थिंग्स आहेत. तर होपनोपोनो म्हणजे नाही का 4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. म्हणजे आय एम सॉरी, मी स्वतः सॉरी बोलतोय आपण, मला माफ कर. फॉरगिव्हचा पण तसाच अर्थ होतो. आणि धन्यवाद, आणि मी मी तुझ्यावर प्रेम करतो. आता हे कशासाठी येतं, नक्की कशाला बोलायचंय. आता तुम्ही सिच्युएशन एक तुमच्या आयुष्यामधली घ्यायची आहे, कोणती पण सिच्युएशन घ्यायची, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही अडकलात असं तुम्हाला वाटतंय, अशी सिच्युएशन गृहीत धरायची. आता काय पण असू शकते तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही नोकरीमध्ये कंटाळलात किंवा नोकरी लागत नाहीये, रिलेशनशिप मध्ये कंटाळलात, रिलेशन खराब झालंय तुमचं, किंवा हेल्थ मध्ये जर प्रॉब्लेम झालेले आहेत, ते हेल्थ आपल्याला काढायचे. कारण की त्या सिच्युएशनला आपल्याला कंटाळला, जिथे पण कंटाळ्यात तुम्हाला वाटते की यार ने मला हे नको, मला या गोष्टी, तर या गोष्टीमधून खूप कंटाळा, तुम्हाला वैताग आलाय त्या गोष्टीचा, त्या गोष्टीला रिमूव्ह करण्यासाठी होपनोपोनो टेक्निकचा उपयोग होतो. तर हे शब्द जादुई शब्द आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. हे 4 शब्द लिहून घ्या. जस्ट मी शेअर करतो, 1 मिनिट. हे 4 शब्द लिहून घ्या, होपनोपोनो टेक्निक, आणि त्याच्या खाली लिहून टाका 4 शब्द, हे जादुई शब्द. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. हे 4 शब्दामध्ये खूप मोठी जादू आहे. लोक 108 वेळेस ह्या गोष्टी बोलतात, सकाळी सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपण्याच्या पहिले नाही का. हे होपनोपोनो टेक्निक मेडिटेशन करतात लोक, कारण की दिवसभराची निगेटिव्हिटी पूर्ण काढण्यासाठी हे होपनोपोनो टेक्निक खूप महत्वाची आहे. दिवसभरामध्ये बघा किती लोकांना तुम्ही भेटलात, किती सिच्युएशन झाले, कोणाबद्दल राग राग केलात, काय 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 तुमच्या घडले दिवसभरामध्ये. आता बघा, तुम्ही ट्रेननं प्रवास करतो मी, ते काही ना काही घडलेलं आहे, भांडणं झालेले आहेत, हे झालेले, सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आपल्या डोक्यामध्ये नाही का जमा झालाय कचरा. त्या गोष्टींना काढण्यासाठी रिलीज करायचं आपल्याला EFT द्वारे, सॉरी, आणि होपनोपोनोद्वारे. तर होपनोपोनो मध्ये आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू आणि लव्ह यू, ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर मी एक याचं मेडिटेशन घेणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एक सिच्युएशन पकडायची आहे मेडिटेशन मध्ये. हेल्थ, ज्याला हेल्थचे प्रॉब्लेम आहे त्यांनी हेल्थची पकडायची आहे. ज्यांना बिझनेसमध्ये तुम्ही प्रॉब्लेम झालेले, तुम्हाला बिझनेस तुम्हाला वाढवायचा आहे, तिथून काढ बाबा, मला एवढा पगार पाहिजे, एवढं मला बिझनेस पाहिजे, त्या गोष्टी पकडायच्या आहेत. ज्यांना रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे, कोणासोबत जमत नाहीये, त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचे, ते पकडायचे. कोणाला नोकरी पाहिजे चांगली, मला या सिच्युएशनतून काढ, मला चांगली नोकरी दे, एवढ्या एवढ्या पगाराची नोकरी दे, त्या सिच्युएशन मधून काढ या मला, असं आपल्याला बोलायचंय. ज्या पण सिच्युएशन मध्ये तुम्ही पडलात, त्या सिच्युएशनला पकडायचंय आणि आपल्याला हे फील करायचंय. जर तुम्ही फील केलात
तरच याचा उपयोग आहे. आणि मी जे सेंटेन्सेस सांगणार आहे ते आपल्याला इमॅजिन करायचे. हेच सेंटेन्सेस आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड लव्ह यू. एवढंच मी करून घेणार आहे. पण याचे एक वेगळं मेडिटेशन घेणार आहे तुमच्याकडून, की बाबा या गोष्टी केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बराचसा फरक पडेल. आता तुम्हाला एक मेडिटेशन जे घेणार आहे हो पुन्हा पुन्हा, तर त्याच्यामध्ये आपल्याला करायचंय. ओके, तर मी एक सायलेंट म्युझिक लावेल तुमच्यासाठी, आणि या सायलेंट म्युझिक मध्ये तुम्हाला हो पुन्हा पुन्हा टेक्निक करायची आहे. ओके. कोणतं तरी म्युझिक घेतो मी. ओके, तर मी एक म्युझिक लावते. म्युझिक तुम्हाला ऐकू येते का सांगा मला. तर आपल्याला हो पुन्हा पुन्हा टेक्निक करायची आहे. पहिल्यांदा नाही का, पहिल्यांदा नाही का तुम्हाला वाटेल की काय चालू आहे, म्हणजे अशानं आपली खरंच निगेटिव्ह एनर्जी जाईल का. हे बिलीफ सिस्टीम असते. आपला कॉन्शियस माइंड आपल्याला जगू देत नाही. आपल्या कॉन्शियस माइंड मध्ये हे खरं नाहीये, व्हिज्युअलायझेशन खरं नाहीये, लॉ ऑफ अट्रॅक्शन खरं नाहीये. पण जेव्हा जेव्हा तुम्ही असं करताल, आपल्या त्या निगेटिव्ह माइंडला आपल्याला थांबवायचंय. एक सांगतो मी तुम्हाला, तुमच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही जे आहात ना, तुमचे दोन रूप असतात. मी काय करतो माहिती का, दोन रूप असतात. आणि आता मी दीपक आहे, माझे दोन रूप आहेत. मी इमॅजिन करतो की दोन रूप आहेत, माझे दोन नाव आहेत, एक आहे दीपक आणि एक आहे दीपेश. दोन आहेत. जेव्हा पण मी काही करायला जातो चांगल्या गोष्टी, आपण करूया बाबा, सकाळी लवकर उठूया, वेबिनार घेऊया, तेव्हा नाही का तो दीपक काय म्हणतो, कशाला घेतो, कशाला उठतो. निगेटिव्ह माइंड ते म्हणते की कशाला काय करतो. कॉन्शियस जे माइंड असतं ते आपल्याला खूप प्रॉब्लेम, म्हणजे प्रश्न विचारतो. काय होतं याच्याने, खरंच लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं का, खरंच या गोष्टी होतात का, काय करतं, जाऊ दे. आणि मग जे दुसरं रूप आहे दीपेश नावाचं, ते उठतो, ऍक्शन घेतो आणि त्या गोष्टी करायला लागतो. कारण की त्याला माहिती असते की काहीतरी होईल. बिलीफ सिस्टीम त्याची आज चांगली असते. तर आपल्याला जेव्हा पण तुम्हाला वाटेल की काही नाहीये, विश्वास पटत नाही तुम्हाला, तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करता काही गोष्टी, तर तेव्हा त्या निगेटिव्ह माइंडचं ऐकायचं नाही आपल्याला. सकाळी लवकर उठायचंय, तर तो म्हणतो जाऊ दे ना, झोप थोडस, काय उठतो सकाळी लवकर. त्याचं ऐकायचं नाही, चुप बस म्हणायचं आणि स्वतः उठायचं आपल्याला. तर या गोष्टी होतात, प्रत्येकाच्या माइंडमध्ये होतात, पण आपल्याला आपल्या चांगल्या मनाचं आपल्याला ऐकायचंय. जे चांगलं मन आहे ना, पॉझिटिव्ह नेहमी विचार करणार, आपली काळजी घेणार, त्या मनाचं ऐकायचंय. बाकीच्या दुसऱ्या मनाचं ऐकायचं नाही. आपणच आपले दुश्मन आहोत. दुसरं जे मन आहे त्याचं ऐकतो आपण. टाइमपास करतोय, वेळ घालवतोय, बुक रिडिंग करत नाही, काही व्यसन करतोय, ते दुसऱ्या मनाचं ऐकून आपण करत राहतो. तर आपल्याला दुसऱ्या मनाचं ऐकायचंच नाही, स्वतःच त्याचं ऐकायचं. दुसऱ्याचं जे म्हणते की नको करूस, जे म्हणते की बाबा या वाईट सवयी करू नकोस, असं बोलू नकोस, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू नकोस, स्वतःला प्रेम कर, त्या गोष्टीचं त्याचं ऐकायचंय. ओके, तर कधी पण हे लक्षात ठेवा, आपल्या दुसऱ्या मनाचं जे पॉझिटिव्ह मन आहे त्याचं ऐकायला सुरुवात करायची आपल्याला. तर आता मी एक सायलेंट म्युझिक लावते, आणि हो पुन्हा पुन्हा टेक्निक कशी करायची मी सांगितलं तुम्हाला, की तुमचं एक निगेटिव्ह सिच्युएशन तुम्हाला पकडायचं जे पण असेल, त्या गोष्टी पकडायच्यात आणि त्या फील करायच्यात की त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. मेडिटेशन मन लावून करा. मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि ते शब्द जे म्हणतोय मी, ते शब्दांना फील करा. स्वतः पण मनातल्या मनात म्हणा किंवा म्हणा तुम्ही सुद्धा. तर ज्यामुळं तुमचे इमोशन्स त्या गोष्टीबद्दल बाहेरच पडतील, पूर्णपणे बाहेर पडतील. लय महत्वाचं आहे हे. तर मी येतोय आवाज सगळ्यांना, बॅकग्राऊंड आवाज चालू केलाय मी. तर
एका कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसायचंय, एकदम रिलॅक्स बसायचे सगळ्यांनी. सगळ्यांना म्युझिकचा आवाज आणि माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? सायलेंट करतो मी म्युझिक. तुमचा आवाज नाही येत, तुमचाच आवाज येतोय. म्युझिकचा आवाज येत नाही. म्युझिक सायलेंट ठेवायची, माझा आवाज महत्वाचा आहे. जर म्युझिक असेल तर माझा आवाज कमी होऊन जाईल, त्यामुळं सायलेंट मध्ये राहायचं आपल्याला. ओके, तर म्युझिकचा आवाज येत नाही बोलताय का? हा, एक मिनिट, मी चालूच केलं नाही इकडून. हो, आला आता. तर एका कम्फर्टेबल मध्ये बसायचे, रिलॅक्स बसायचे आणि डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. म्यूट करा सगळे. म्यूट करू. आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज येत नाहीये? कमी येतो, कमी, खूप कमी येतो. जास्त येतोय आता. आवाज येतोय माझा व्यवस्थित? येतोय का आवाज? हो सर, येतोय आवाज, येतोय. व्यवस्थित येतोय का? मी जोरात बोलतो आता आणखी. ओके, जयश्रीजींना येत नाही का आवाज? नाही येत सर आवाज. म्युझिकचाच येतोय का? कमी येतोय सर. कमी येतोय आवाज. एक मिनिट हा. तुमचा आवाज कमी होतो. ओके, आता येतोय का आवाज व्यवस्थित माझा? तुमच्या Yes, sir. येत नाही. येत नाहीये, म्युझिकचाच येतो का? ठीक आहे, एक मिनिट. येत नाही सर आवाज तुमचा. एक मिनिट, एक मिनिट, मी शेअर बंद करतो सगळ्या गोष्टी, त्यामुळे तुम्हाला येईल त्या गोष्टी. हॅलो, आवाज येतोय माझा? येतोय, तुमचा आवाज येतोय, म्युझिकचा नाही येत. ओके, माझा महत्वाचा आवाज पकडा जाऊ द्या. म्युझिकचं कसं, म्युझिकचं वाढवल्यामुळं माझा मे बी येतोय आवाज माझा? हो हो. तर एका कम्फर्टेबल पोझिशनला बसा. मी जे काय म्हणण्याचा प्रयत्न करेल त्या गोष्टी आपल्याला मन लावून करायच्या. ना, एक दीर्घ श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. होल्ड द ब्रेथ फॉर फ्यू सेकंड and exhale from your mouth. ते बंद करायचे तुम्हाला. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखून धरायचंय आणि आपल्या तोंडावाटे सोडायचे. जो काही श्वास तुम्ही मना घेणार आहात ते पॉझिटिव्हनेस तुमच्या मनामध्ये जाते, शरीरामध्ये जाते, एक उत्साह जातोय, एक एनर्जी जाते पॉझिटिव्ह. आणि जेव्हा पण तुम्ही श्वास सोडता शरीरातली सगळी एनर्जी बाहेर पडते, निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते. तर डोळे बंद करायचे, महसूस करायचे की मी जे काही सांगणार आहे ते शब्द तुमच्या मनातून निघतायत. हे मी नाही बोलत, तुमच्या मनातून ते शब्द निघणार आहेत. जे काही मी सांगणार आहे, बोलणार आहे, तुमची अंतरात्मा जी आहे, ती अंतरात्मा ही गोष्टी तुम्हाला सांगत आहे. व्यक्त करायचे. तुमच्या आयुष्यामधली अशी कोणती तरी एक परिस्थिती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्ही खूप परेशान झालेला, खूप तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. ही परिस्थिती कोणतीही असू शकते. जसं की हेल्थ मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला करिअर मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत, तुम्हाला पैशामध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत. कोणतीही परेशानी असेल, कोणतेही प्रॉब्लेम्स असेल, ती गोष्ट तुम्हाला पकडायची आहे. एकच गोष्ट पकडायची आहे आणि त्या गोष्टीमुळं तुम्ही फ्रस्ट्रेशन मध्येच गेलेला आहात. तुम्हाला झोप लागत नाहीये,
नेहमी नेहमी त्या गोष्टींबद्दल विचार करून तुमच्या मनामध्ये खूप निगेटिव्हिटी आलेली आहे. निगेटिव्हिटी आपल्याला आता घालवायची. आणि होपडूपण टेक्निकद्वारे आपली ती निगेटिव्हिटी आपण घालवणार आहोत. रिलॅक्स बसायचे. मी 4 सेंटेन्सेस बोलणार आहे. ते 4 सेंटेन्सेस आपल्याला मनातल्या मनात बोलायचे आणि जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये तुम्ही परेशान आहात, प्रॉब्लेम्स मध्ये आहात, ही सिच्युएशन आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि त्या सिच्युएशनला आपल्याला हे 4 शब्द बोलायचे आहेत. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वासांना बाहेर काढून मनातल्या मनात बोलायचे की रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. तुमचं शरीर पायाच्या तळव्यापासून ते डोक्यापर्यंत पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे असं फील करायचंय. टोटली रिलॅक्स. तुमचे पाय, तुमच्या मांड्या, तुमचं पोट, पोटातले अवयव, छाती, तुमची पाठ, तेव्हा खांदे, तुमचे हात, तुमची मान, तुमच्या मानेचे मसल, तुमचा चेहरा, डोळे, हात, सगळं रिलॅक्स झालेलं आहे. फील करायचंय. आता त्या सिच्युएशनला पकडायचे, म्हणजे सिच्युएशन जी आहे ती मनात ठेवायची आणि जे मी 4 शब्द बोलणार आहे त्या 4 शब्द मनातल्या मनात तुम्हाला त्या सिच्युएशनला बोलायचे आहेत. हात जोडायचे त्या सिच्युएशन साठी आणि बोलायचे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वासांना बाहेर काढते वेळेस आपल्याला महसूस करायचंय की ज्या सिच्युएशन मध्ये तुम्ही अडकला आहात, अडकला होता, ती परिस्थिती चेंज होत आहे, सुलझत आहे, म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत असं इमॅजिन करायचंय आणि तुमच्या आयुष्यामध्ये ते ब्रह्मांड तुम्हाला त्या सिच्युएशन पासून दूर जाण्यासाठी मदत करत आहे. मला त्या सिच्युएशन मधून बाहेर निघण्यासाठी ती पुरी कायनात तुमची मदत करते. जस्ट रिपीट करायच्या या गोष्टी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू and I love you. I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. या शब्दांना फील करायचंय, या सिच्युएशनला धरून फील करायचंय आणि शब्द बोलायचे. आय एम सो सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू and I love you.
I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am sorry. Forgive me. I thank you and I love you. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वासांना बाहेर काढते वेळेस मनातल्या मनात बोलायचंय रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. मनातल्या मनात इमॅजिन करायचंय ती सिच्युएशन ज्याला तुम्हाला बदलायचं होतं ते बदलत आहे. त्याचा इफेक्ट कमी झालेला आहे आणि त्या सिच्युएशन मधून तुम्ही बाहेर पडत आहात. आपल्याला आणखी एकदा या गोष्टी रिपीट करायच्यात. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू अँड आय लव्ह यू. सिच्युएशन करायचंय. सिच्युएशन पूर्णपणे चेंज होते. पूर्णपणे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. पूर्णपणे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडत आहात. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. I thank you and I love you. I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. I am so sorry. Please forgive me. I thank you and I love you. मनातल्या मनात तुम्हाला इमॅजिन करायचे ज्याही परिस्थितीमध्ये तुम्ही अडकला होतात त्याच्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडलाय. पूर्णपणे तुम्ही त्या गोष्टीमधून बाहेर पडलेले आहात. त्या सिच्युएशनने तुम्हाला माफ केलंय. त्या सिच्युएशनने तुम्हाला माफ केलंय आणि पहिले जशी जीवन होतं त्या जीवन आपलं सुधारलं गेलंय. पहिले सारखं आपलं सुंदर असं जीवन झालेलं आहे. कारण की त्या निगेटिव्ह सिच्युएशन मधून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडलाय. त्यामुळं ते देवाचा आणि ब्रह्मांडाचा आपल्याला कृतज्ञ मानायचं. थँक यू अँड आय लव्ह यू. की आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. म्हणजे त्या सिच्युएशनला तो सॉरी बोलतोय, मला माफ कर तू. आणि हा ब्रह्मांड त्या सिच्युएशनला आपल्या आयुष्यातून बाहेर काढतोय. बाहेर काढलंय. मी त्या सिच्युएशनतून बाहेर पडलात आणि त्यामुळं आय थँक यू या ब्रह्मांडाला आणि या देवाला आपल्याला थँक यू बोलायचे आणि आय लव्ह यू. आणि मी कितीही प्रॉब्लेम आले तरी भविष्यामध्ये स्वतःवर प्रेम करत नाही. असं या सिच्युएशन तर आपल्याला बाहेर पडायचंय. आपलं जीवन पहिलेपेक्षा खूप सुंदर बनलं आहे. त्या सिच्युएशन मधून तुम्ही पूर्णपणे बाहेर पडलेला आहात आणि तुमचं आयुष्य प्रेमळ झाले. त्या आयुष्यामध्ये प्रेमच प्रेम वाहत आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करत आहात आणि तुमचं पूर्ण जीवन जगामधले सगळे लोक तुमच्यावर प्रेम करत आहेत. तर या होपरोपूर्ण टेक्निकच्या मदतीने आपण आपलं पूर्ण आयुष्य चेंज करू शकतो. त्या सिच्युएशन निगेटिव्ह सिच्युएशन मधून बाहेर पडू शकतो. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू अँड आय लव्ह यू. या गोष्टी हे 4 वाक्य तुमचं आयुष्य चेंज करू शकतं. कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्ही फसला तेव्हा हे जादू शब्द बोलायचेत आणि त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचंय. तर या अवस्थेमधून आपल्याला बाहेर यायचंय. स्लोली स्लोली बाहेर यायचंय. आपले हात रब करायचे. 1
2 3 4 5 त्याच्यातून बाहेर यायचं ना आपले 5 एनर्जी जी एकत्र झाली डोळ्यांना लावायची, मस्तकाला लावायची, चेहऱ्याला लावायची. तर मित्रांनो, ही होती होओपोनोपोनो टेक्निक. कदाचित तुम्ही ऐकली असेल. तुमच्यामध्ये कोण कोण ऐकली होती? होओपोनोपोनो बद्दल कोणी ऐकलं होतं का आतापर्यंत? का पहिल्यांदा केली अशी पहिल्यांदा केलं. पहिल्यांदा केली, ऐकलं नव्हतं? पहिल्यांदा केलं. ओके. फर्स्ट टाइम. आणि कोणाला माहिती होतं का? ऐकलं नव्हतं का कोणी? यशोदा नाही यशोदा मॅडमला माहित होतं वाटतं. तर नाही सर नाही का? मला माहित होतं. माहिती आहे का? ओके. तर होओपोनोपोनो टेक्निकद्वारे आपण सिच्युएशनला हँडल करू शकतो. तुम्ही हे जे सकाळी करता किंवा संध्याकाळी करता ना, मन लावून आपल्याला इमोशन्स फील करायचे. तुम्ही खरंच त्या सिच्युएशनतून बाहेर पडा. आपण सकाळी बघा हेल्थ मेडिटेशन केलं. त्या हेल्थ मेडिटेशन मध्ये आपल्याला ब्रह्मांडाकडून एक व्हाईट कलरची लाईट येते, आपण इमॅजिन केलं. ती लाईट आपल्या पूर्ण शरीरामध्ये, नसामध्ये, हातांमध्ये, पायांमध्ये, सगळ्या रक्तामध्ये, सगळ्या गोष्टी ज्या जिथं जिथं प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स घेऊन जाते. कोणाचा आवाज? प्लीज म्यूट करा. तर इमोशन्स खूप महत्वाचे आहेत की आपल्याला ते फील करणं आलं पाहिजे. फील करायचं आपल्याला. तर आपण आता पाहिलं इमोशनल फ्रीडम टेक्निक आणि दुसरी पाहिली आपण होओपोनोपोनो टेक्निक. तर या टेक्निक्स नाही का, प्रत्येक जे लोक आहे स्वतःवर कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करतात, ह्या गोष्टी करतात. इमोशन्सला कंट्रोल करण्यासाठी या गोष्टी मध्ये मध्ये बोलतात, त्या आपल्याला कळत नाहीये. कारण की मी जेवढे पण मेंटॉर बघितले ना, सॉरी आज जेवल्यामुळे जास्त आळस आल्यासारखं वाटतंय, बोल त्यामुळे ती. तर ते नाही का, जेवढे पण मी बघितले माझे मेंटॉर्स किंवा माझे जे शिक्षक होते, त्यांनी नाही का या गोष्टी केल्यात आणि त्यांनी शिकवलं सुद्धा. आणि जेव्हा जेव्हा पण तेव्हा ते निगेटिव्ह बोलतात ना, कट 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 असं बोलतात. म्हणजे कोणती गोष्ट निगेटिव्ह बोलले, कोणती आपल्या मनातून काही चुकीचे शब्द निघाले निगेटिव्ह, तेव्हा कट 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 म्हणायचं. म्हणजे त्या गोष्टी तशा नाही, इथं चुकून बोललो मी. तरी सवय लावतात आणि स्वतःला नाही का त्या गोष्टी असं असं करत बोलत राहतात. कारण की हाताला, बोटांना सुद्धा ते हे असतात, टॅपिंग टेक्निक असते. मेन जे टेक्निक हे सांगितले आपण, तसं बोटांना सुद्धा असतं. आणि ते गोष्ट मनातल्या मनात बोलतात, करतात. आणि त्यामुळे त्यांचे इमोशन्स लगेच कंट्रोलमध्ये येतात. कोणाला राग आला समजा कोणत्या गोष्टीचा, तर लगेच त्या गोष्टी करून मनातल्या मनात बोलतात. त्यामुळं टॅपिंग टेक्निक खूप महत्वाची आहे, ज्यामुळे आपले निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडते. तर आपण होओपोनोपोनो टेक्निक पाहिली, त्यानंतर आपली इमोशनल फ्रीडम टेक्निक पाहिली, आणि आपल्याला एक सेल्फ लव्ह करायचे. सेल्फ लव्ह आपण सकाळी केलं होतं बघा. स्वतःवर प्रेम कसं करायचं, स्वतःबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड बोलायचे, म्हणजे स्वतःबद्दल काय अफर्मेशन बोलायचे. तर त्या गोष्टी केल्या होत्या, ज्यांनी सकाळी नव्हते त्यांच्यासाठी ह्या गोष्टी करायच्या. आज आपण जस्ट केलं होतं ते होओपोनोपोनो टेक्निक, आपलं सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी सकाळी केली होती आपण. तर तुम्हाला ती कशी वाटली माहित नाही मला, कारण की स्वतःवर प्रेम करणं महत्वाचं आहे. मी कमेंट सुद्धा टाकायला सांगितले होते, तुम्हाला कोणी टाकले नाही कमेंट, बाबा तुम्हाला कसं वाटलं काय नाही. तर नाही का, तर आपल्याला नाही का स्वतःबद्दल सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी करायची. जेव्हा पण तुम्हाला नाही का, आपण काय करतो नाही का, आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला खूप कोसतो की माझं आयुष्य असंच आहे, मी माझ्या नशिबातच नाहीये, मी बिझनेस करू शकत नाही, मी नोकरीमध्ये चांगली नोकरी मला भेटू शकत नाही, स्वतःला खूप कोसत असतो, मी दिसायला चांगला नाहीये. म्हणजे तुम्हाला स्वतःबद्दल खूप हे होत जाते की स्वतःवर प्रेमच करत नाही तुम्ही. तर आपल्याला नाही का स्वतःवर प्रेम करायचंय. तर हे स्वतःवर प्रेम कसं करायचंय, त्या गोष्टी मी सकाळी करून घेतल्या होत्या. तर एकदा आपल्याला संध्याकाळी सुद्धा हे करायचं, कारण की सिच्युएशन हे सेशनचा एक भाग होता माझ्या 5 days मध्ये. तर आपण ते सकाळी केलं होतं. ओके. तर काय करायचंय, सगळ्यांनी नाही का उभं राहायचंय आणि स्वतःवर प्रेम कसं करायचं मी ते शिकवणार आहे. म्हणजे करायचंय आपल्याला.
तर पाणी पिऊन घ्या, ज्यांच्याकडे पाणी आहे पाणी ठेवा स्वतःकडे. आपल्याला वॉटर बॉटल टेक्निक परत त्याबद्दल बी शिकायचंय. उद्या आपलं सेशन मध्ये काय असणार आहे तिसऱ्या दिवसामध्ये खूप महत्वाचा पार्ट आहे. आपण नाही का उद्या पैशांबद्दल सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. म्हणजे आयुष्यामध्ये आपण पैसा कसा आणखीन अट्रॅक्ट करायचा, ही बॉटल कशी बनवायची, सगळ्या गोष्टी शिकवणार आहेत. एक दोन नोटा तुमच्या सोबत ठेवा, काही चिल्लर ठेवा तुम्ही उद्या, म्हणजे तुम्हाला शिकवेल मी कसं करायचं. तसं गुल्लक बॉक्स कसं बनवायचं ते शिकवणार आहे. तर एक दोन नोटा ठेवा सोबत, 500ची 100ची 200ची काय असेल ती, आणि काही चिल्लर, 1चा कॉईन 2चा कॉईन असे ठेवायचे, किंवा 5चा कॉईन असला तरी चालेल, तरी कॉईन ठेवायचे. त्यामुळं तुम्हाला काय करायचंय नक्की, आणि एक पिवळा कागद घ्यायचा आहे आणि रेड पेन ठेवायची आहे सोबत. ओके, तर तुम्हाला हे कसा बॉक्स बनवायचा आहे, गुल्लक बॉक्स कसा बनवायचा आहे मी उद्या शिकवणार आहे. आणि काही मनी बद्दलचे तुमचे निगेटिव्ह काही बिलीफ्स असतील, त्या बिलीफ्स कोणते कोणते असतात त्या गोष्टी सुद्धा आपण काढणार आहोत मनातल्या. कारण की आपल्या मनीबद्दल आपण कसा विचार करतो, कारण की जिथे आपण विचार करतो ना तिकडे आपली एनर्जी जाते. निगेटिव्ह एनर्जी, तुम्ही निगेटिव्ह गोष्टीबद्दल विचार करत असाल तर निगेटिव्ह एनर्जी तिकडे फोर्स जातो, निगेटिव्ह एनर्जी जाते. कारण की आपण सांगितलं की ब्रह्मांड हा आपण ब्रह्मांड सगळ्या गोष्टीमध्ये एनर्जी आहे. आपण निगेटिव्ह गेली तर निगेटिव्हच गोष्टी आपल्या आयुष्यात अट्रॅक्ट होतील. त्यामुळं एनर्जी आपल्याला पॉझिटिव्ह द्यायची आहे, कशाला पण असला तर पैशाला उद्या द्यायची आहे. तर पाणी पिऊन घ्या. आपण आता सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी कशी करायची ते मी शिकवेल. आता सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम कसं करायचं. आय लव्ह यू, स्वतःचं नाव लिहून, आय लव्ह माय मनी, आय लव्ह माय सेल्फ असं लिहायचं. तर सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये नाही का आपण काही अफर्मेशन्स बोलतो, आपल्या स्वतःबद्दल काहीतरी बोलतो, आणि त्या गोष्टी आपण फील करायच्या. म्हणजे मिरर अफर्मेशन बी त्याला म्हणू शकतो आपण, जे स्वतःला चेहऱ्यामध्ये म्हणजे आरशामध्ये बघून आपण स्वतःला कधी बघतो का आपण आरशामध्ये, कशासाठी बघतो, आपण सुंदर दिसण्यासाठी, पावडर लावण्यासाठी, लिपस्टिक लावण्यासाठी, गंध लावण्यासाठी, तेवढ्याच गोष्टीसाठी आपण बघतो जास्त करून. पण स्वतःचे हावभाव डोळ्यात डोळे घालून बघतो का कधी आपण, म्हणजे स्वतःबद्दल आदर निर्माण करण्यासाठी तुम्हाला डोळ्यात डोळे घालून बघावं लागतील. आता मी एक ऍक्टर सुद्धा आहे, खूपदा ऍक्टिंग केलेली आहे बऱ्याचशा नाटकामध्ये. तर मी आरशापुढे डायलॉग्स बोलायचो, स्वतः डायलॉग्स बोलायचो, सिंगिंग करायचो, सगळ्या गोष्टी मी डोळ्यामध्ये डोळे घालून केलेल्या आहेत. त्यामुळे स्वतःबद्दल कॉन्फिडन्स, कारण की काय होतं की दुसऱ्या स्टेजवर मी कसा बोलेल, कसा दिसेल, सगळ्या लोक आपल्याला भीती असते एक प्रकारची. प्रेझेंटेशन द्यायचंय तुम्हाला किंवा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर तेव्हा डोळ्यात डोळे घालून आपल्याला ते इंटरव्ह्यू द्यायचा आहे, इमॅजिन करायचे की समोर कोणतरी आहे. तर स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी करणं महत्वाचं आहे. तर स्वतःबद्दल एक आदर निर्माण करायचा आहे, त्यासाठी डोळ्यात डोळे घालून आपल्याला आरशामध्ये बघायचे, मिरर अफर्मेशन. इथे नसेल आरसे तर राहू द्या, पण आपल्याला ते मिरर अफर्मेशन कसे करायचे मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मिनिट. तर कसे करणार आपण ते सांगतो तुम्हाला. तर आपल्याला आता उभं राहायचंय, आणि त्याच्यामध्ये जे मिरर अफर्मेशन सांगितलं तुम्हाला, किंवा मग सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी सांगितली, त्या गोष्टी करायच्यात. आता सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय करतो आपण काय करतो, सगळ्या बॉडी पार्ट्सला नाही का पहिल्यांदा प्रेम करतो, आपल्या सगळ्या बॉडी पार्ट्सला. ओके, तर सगळ्यांना दिसतोय मी व्यवस्थित कसं करायचं सांगतो. वाटलं तर तुम्ही सुद्धा माझ्या सोबत करा. आणि सेंटेन्सेस तुम्ही सकाळी आरशात बघा, तुम्ही आरशामध्ये उभा राहून तुम्ही बघितलात ना, तुम्हाला कळेल. आरशामध्ये मी सकाळी उठल्या उठल्या करायच्या गोष्टी, स्वतः मी कसा दिसतो, काय दिसतो, आणि हे सेल्फ लव्ह खूप महत्वाचं आहे. ओके, तर स्वतःला नाही का सगळ्या बॉडी पार्ट्सला आपल्याला काय बोलायचंय, प्रेम करायचंय. प्रत्येक बॉडी पार्ट्सला सेल्फ लव्ह मध्ये प्रेम करतो आपण. उदाहरणार्थ
तुम्ही जसे दिसता, तुमची हेअरस्टाईल जशी आहे त्याबद्दल. आय लव्ह माय हेअर्स. आरशामध्ये बघून बोलायचंय. आय लव्ह माय हेअर्स. आय लव्ह माय फोरहेड. जसं पण कपाळ आहे माझे त्याबद्दल मी प्रेम करतो. तुम्ही कसे पण दिसू द्या, फक्त तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. आपण काय म्हणतो की मी खूप पोट बाहेर आलंय, माझं टकलच पडलंय, मी काळाच आहे, असे बरेचसे आपल्याला निगेटिव्ह असतात. लोक काय म्हणतील, आपण बाहेर जाण्याचं टाळतो बरेच वेळेस. वजन जास्त झाले त्यामुळे टाळतो. लोकांचं काय, लोक बोलतात आज. लोकांचं काय नाही, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. त्यामुळं लोकांची चिंता करायची नाही. पहिल्यांदा आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरामध्ये त्या गोष्टी भिनल्या पाहिजेत. पहिले मी चांगला आहे. आय लव्ह माय हेअर्स. केस नसले तरी आपण बोलायचे की आय लव्ह माय हेअर्स. जसं पण आहे, सुंदर दिसतोय मी. आय लव्ह माय फोरहेड. आय लव्ह माय ब्युटिफुल आईज. माझे सुंदर डोळे, किती सुंदर डोळे आहेत माझे. आय लव्ह माय ब्युटिफुल आईज. त्याच्यावर मी प्रेम करतोय. आय लव्ह माय इयर्स. फील करायचंय, आपल्याला चोळायचंय कानांना. ते फील येऊ द्या त्या याच्यामध्ये, शरीरामध्ये ते फील येतं बघा. तुम्हाला एक काटा येईल तुमच्या अंगावर. आय लव्ह माय इयर्स. आय लव्ह माय नोज. आय लव्ह माय स्माइल. किती सुंदर स्माइल आहे. आय लव्ह माय स्माइल. आय लव्ह माय ब्युटिफुल फेस. मला सुंदर असा चेहरा आहे, त्याच्यावर सुद्धा प्रेम करायचंय. आय लव्ह माय हँड्स. दोन सुंदर हात दिले देवाने आपल्याला, याच्यावर प्रेम करायचंय. आय लव्ह माय ब्युटिफुल बॉडी. सुंदर अशी बॉडी दिलेली आहे देवाने आपल्याला. सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिलेल्या आहेत. खाऊ शकतो, नाचू शकतो, बागडू शकतो, आपण हाताने काम करू शकतो. आय लव्ह माय हँड्स. आय लव्ह माय लेग्स. दोन सुंदर पाय दिलेले आपल्याला. या पायामुळे पळतोय, धावतोय, नाचतोय, बागडतोय. या सगळ्या गोष्टी आपल्याला देवाने दिलेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे, त्याच्यावर प्रेम करायचंय, त्यांना एक एनर्जी द्यायची आहे. आय लव्ह माय हेअर्स. आय लव्ह माय फोरहेड. आय लव्ह माय ब्युटिफुल आईज. आय लव्ह माय ब्युटिफुल इयर्स. आय लव्ह माय नोज. आय लव्ह माय स्माइल. आय लव्ह माय ब्युटिफुल फेस. आय लव्ह माय नेक. नेक. आय लव्ह माय हँड्स. आय लव्ह माय फिंगर्स. फिंगर सुद्धा मस्त दिले देवाने आपल्याला, काही पकडू शकतो, काम करू शकतो. आय लव्ह माय हँड्स. आय लव्ह माय फिंगर्स. आय लव्ह माय परफेक्ट बॉडी. आय लव्ह माय लेग्स. आणि स्वतःला हक करायचंय असं आणि म्हणायचंय आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. डोळ्यात डोळे घालून आरशा समोर बघून आपल्याला बोलायचंय आय लव्ह माय सेल्फ. आय लव्ह माय सेल्फ. स्वतःचं नाव घ्यायचंय. स्वतःला एक ब्युटिफुल रोज द्यायचा आहे. इमॅजिन करायचं तुमच्या हातामध्ये एक रोज आहे, एक गुलाबाचं फुल आहे. तुम्ही स्वतःलाच आरशा समोर प्रपोज करताय आणि बोलताय आय लव्ह माय सेल्फ. स्वतःचं नाव घ्यायचंय. टेक युअर ब्युटिफुल नेम आणि म्हणायचंय आय लव्ह यू. स्वतःच नाव घ्यायचं आणि बोलायचंय आय लव्ह यू दीपक. आय लव्ह यू असं म्हणायचं आपल्याला. स्वतःचं नाव घेऊन बोलायचंय. टेक युअर ब्युटिफुल नेम अँड से आय लव्ह यू. डान्स करायचंय. कॅन्डल नाईट डिनरवर तुम्ही गेलेला आहात, स्वतःला तुम्ही प्रपोज करताय, एक गुलाबाचा फूल दिलंय आणि म्हणायचंय आय लव्ह यू. आय लव्ह यू. टेक युअर ब्युटिफुल नेम अँड से लव्ह आय लव्ह यू. फील करायचं त्या प्रेमाला. त्या प्रेमाला फील करायचं पूर्ण सगळ्या शरीरामध्ये, सगळ्या बॉडीमध्ये. आणि तुमच्यामध्ये एक वेगळी एनर्जी आलेली आहे. आणि म्हणायचंय आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आय लव्ह माय सेल्फ. मी स्वतःवर खूप प्रेम करतो. आय एम द ग्रेटेस्ट. या पृथ्वी तलावर मी महान असा व्यक्ती आहे. आय एम द ग्रेटेस्ट. आय एम द ग्रेटेस्ट. आय एम फीलिंग ऑसम. मला खूप सुंदर वाटतंय. किती सुंदर आयुष्य मला देवाने दिलेलं आहे. आय लव्ह माय सेल्फ. आय एम फीलिंग ऑसम. आय एम फिअरलेस अँड पॉवरफुल. मला कशाचीही भीती नाहीये. मी पॉवरफुल आहे. आय ऑलवेज हॅप्पी. मी नेहमी आनंदी असतो. आय एम ऑलवेज हेल्दी. मी नेहमी चुस्त असतो, म्हणजे हेल्दी असतो. आय एम ऑलवेज एनर्जेटिक. जेव्हा पाहिलं तेव्हा माझ्यामध्ये एनर्जी असते. आणि आय एम ऑलवेज ऍक्टिव्ह.
आय एम ऑलवेज हॅप्पी, हेल्दी, एनर्जेटिक अँड ऍक्टिव्ह. त्या गोष्टी फील करायच्या. आय एम दी वर्ल्ड क्लास पर्सनॅलिटी. त्या गोष्टी आपल्याला फील करायच्या आहे. आय कॅन डू एनिथिंग थ्रू गॉड अँड युनिव्हर्स. या ब्रह्मांडाच्या आणि देवाच्या मदतीने मी कोणतीही गोष्ट अचीव्ह करू शकतो, कोणतीही गोष्ट करू शकतो. आय कॅन डू एनिथिंग थ्रू गॉड अँड युनिव्हर्स. या देवाच्या मदतीने मी कोणतीही गोष्ट करू देऊ शकतो. आय कॅन डू एनिथिंग, आय कॅन डू एनिथिंग. अँड म्हणायचंय 10 वेळेस, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. येस, आय एम द बेस्ट. तर ही फिलिंग करायची, आपल्याला फील ठेवायचंय. आणि आपला राईट हँड, जो राईट हँड आहे आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. हृदयावर ठेवायचं आणि फील करायचंय आणि म्हणायचंय, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. फील करायचं त्या एनर्जीला, त्या प्रेमाला आपल्या प्रत्येक बॉडी पार्ट सोबत. आणि हे खूप महत्वाचं आहे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी. ही गोष्ट सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. कारण की आयुष्य आपल्याला सुंदर दिले देवाने, पण आपण स्वतःच म्हणतो की मी असा आहे, माझा हे नाहीये, ते नाहीये, दिसायला चांगला नाहीये, आणि त्यामुळे आपला कॉन्फिडन्स लो होतो. इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचंय, आपण स्वतःलाच मनाला सांगतो, अरे यार मी ड्रेस कोणता घालू, काय करू, हे प्रश्नाचं उत्तर येईल की नाही, मला वाटते की हे मी वाचलेलं नाहीये आणि हा प्रश्न विचारेल. तेच प्रश्न विचारणार तुम्हाला. त्यामुळं स्वतःचा कॉन्फिडन्स पहिल्यांदा वाढवायचा आहे, स्वतःवर प्रेम करायचंय आणि आपल्याला त्या गोष्टीच्या पुढे जायचंय. आणि हे सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी तुमचं आयुष्य पूर्ण चेंज करून टाकेल. कारण की लोक जेव्हा बघतील तुम्हाला काही दिवसानंतर, म्हणतील की अरे या माणसाला काय झालं, एकदम असं फ्रेश वाटतोय, एक एनर्जी त्याच्यामध्ये आहे. चेहऱ्यावर स्माइल ठेवायची आहे, एनर्जी आणायची आहे. आणि ह्या गोष्टी सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी आपलं आयुष्य पूर्णपणे चेंज करू शकतो. तर ह्या गोष्टी करायच्या. आपण सकाळी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ओके, कळालं? सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी तुम्ही नुसतं बघितलं का, केलं की नाही? गोष्टी करायच्या सकाळी. कोणाचा आवाज येतोय? ओके, तरी सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी करणं महत्वाची आहे. तर आता आपण काय केलं, एक EFT टेक्निक केली, होपनोपोनो टेक्निक डिटेल मध्ये सांगितलं, होपनोपोनो, EFT, पुन्हा सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी. आणि कारण की सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी करणं, आता मी जोरजोरात वरडलो असेल, काय बोललो असेल, लोक काय म्हणतील आजूबाजूचे, ह्या गोष्टी चालत राहतात, लोकांचं काय बोलत राहतात. पण आपल्याला एक सकाळी सकाळी मी 5 वाजता उठलो, 5:30ला उठून आपण हे करतोय, तर आजूबाजू झोपलेले असतात, हे काय चालू आहे दीपकचं, आपल्याला काही नाहीये त्याचं, काय सकाळी सकाळी उठून ओरडतोय. आणि चालत राहतं. कारण की आपल्याला एक, कारण की मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. कसं आहे, या गोष्टी करा. मी ज्या गोष्टी सांगतो ना, युनिक अशा गोष्टी आहेत. कारण की आपण या गोष्टी फक्त जाणवलं, कॉन्फिडन्स वाढला पाहिजे माझा, पॉझिटिव्हनेस आला पाहिजे. कारण की माइंड आणि आपली बॉडी इंटरकनेक्टेड आहे. माइंड जेव्हा इन्स्ट्रक्शन दिले डोळे आपल्या शरीराला की एन्जॉय कर, एन्जॉय करायचं आपल्याला, फील करायच्या त्या गोष्टी. आपण मस्तपैकी पुढच्या याच्यामध्ये आपल्या जे सेशन्स होणार आहे त्याच्यामध्ये आपण डान्स सुद्धा करणार आहोत. म्हणजे बागडायचं, आपल्याला आयुष्य एवढं सुंदर दिले आपल्याला. आणि आपण उगं याचं टेन्शन, लोक काय म्हणतील, हे काय करेल, ते काय करेल, अरे सोडा की त्या गोष्टी. आयुष्य एवढं सुंदर आहे. लोक म्हणत राहतात सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. हे रोगाला आपल्याला दूर सोडायचे. लोक काय म्हणतील, काय विचार करतील, ते त्यांचा प्रश्न आहे. आपलं आयुष्य आपण सुंदर जगायचंय, सुंदर राहायचंय, सुंदर जगायचं आपल्याला. कारण की आयुष्य एकदाच दिले देवाने, तर सुंदर राहायचं आपल्याला. बाकीच्या गोष्टी सगळ्या भेटतात, तर ब्रह्मांड देतो. कारण की निगेटिव्ह लोकांकडे काही कोणी येत नाही, बोलत नाही, जास्त रडत राहिले तर. त्यामुळं चालत राहते त्या गोष्टीला निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न. कारण की माइंड मध्ये तेवढी पॉवर आहे. आपण लहान लेकरू समजा पडलं रस्त्यावर, आपण काय म्हणतो, अरे काय नाही, काय नाही, काय नाही झालं, काय नाही झालं, लागलेलं असतं त्याला जोरात, खूप जोरात पडलेला असतो, तरी म्हणतो त्याला की, कारण की डायव्हर्ट करतो आपलं मन, त्या मुलाचं मन आपण डायव्हर्ट करतो, अरे काय नाही, पैसे पडले, पैसे पडले, पैसे पडले, असंच म्हणतो त्याला. आणि त्यामुळे तो मुलाला लागलेला असतं तरी तो हसून उठतो, काय नाही झालं बाबा. आणि तसंच आपल्या आयुष्यामध्ये करायचंय.
आपल्या आयुष्यात किती बी वाईट परिस्थिती आली ना, ओके ओके, काय नाही झालं, काय नाही झालं, हे चालत राहते. ऑल इज वेल. 3 डेट मध्ये सांगितलं ना, ऑल इज वेल, सगळ्या गोष्टी ओके. मनाला फक्त आपल्याला तसली द्यायची की बाबा काय गोष्टी झालेल्या नाहीये आयुष्यामध्ये, काय मोठं प्रॉब्लेम झालेलं नाहीये, आणि त्या सिच्युएशनला आपल्याला कसं हँडल करायचं ऑटोमॅटिकली असता भेट. एक उदाहरण देतो. काय आलं, 2 मित्र होते बरं का, 2 मित्र होते, आणि दोघांचं बी नाही का जनरल स्टोअरचं मोठं दुकान होतं मार्केटमध्ये. आणि दोघांच्या मित्रांचे बी एक बंगला होता, ते होता डोंगर होता साईडला, डोंगरामध्ये मस्त क्लायमेट होतं, रोमॅन्टिक असं नैसर्गिक नॅचरल क्लायमेट होतं. आणि त्या डोंगराच्या साईडलाच त्यांचे दोघांचे बंगले होते. तर एका दिवशी काय होतं, दोघं पण श्रीमंत असतात, दोघांना पण 2-2 मुलं असतात, एक मुलगा मुलगी सेम वयाचे असतात, एका शाळेमध्ये शिकत असतात, दोघांचे बी बंगले, दोघांना पण व्यवस्थित घर खर्च, सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित चालतात, कार वीर गाडी विडी सगळ्या गोष्टी असतात, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आणि एका दिवशी काय होतं की अचानकच पाऊस तो पडतो आणि ते सगळा डोंगर खचतो खाली, आणि दोघांचे बी बंगले सगळे नष्ट होऊन जातात, आणि सगळे वाचतात त्याच्यामध्ये, कोणी मरत नाही किंवा कुठतरी गेलेले असतील तर नाही का. दोघ जण, राम आणि श्याम, हे दोघं पण सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, सगळ्या सगळ्या मुलं पण चांगले होते, एकाच याच्यामध्ये शाळेमध्ये शिकत होते, सगळ्यांचं दोघांचं पण जनरल स्टोअर होतं, चांगलं कमाई करत होते, तर सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. पण एक सिच्युएशन झाली दोघांमध्ये, त्या सिच्युएशन दोघांच्या आयुष्यामध्ये किती फरक करते बघा. राम आणि श्याम असतात, ते राम तर त्यांची बिल्डिंग सगळी खचून जाते, सगळं सगळं बिल्डिंग सगळी पडून जाते, घर नष्ट होतं, सगळ्या गोष्टी नष्ट होतात. तर राम जो असतो तो नाही का निगेटिव्ह असतो जरासा, अरे यार माझं घर तुटलं, माझं हे झालं, एवढं नुकसान झालं, तेवढं नुकसान झालं, हे झालं ते झालं, नुसतं किरकिर करत राहतो, आणि सगळ्या रिलेटिव्हला कॉल करतो, मित्रांना कॉल करतो, माझ्या आयुष्यामध्ये असं झालं यार, माझं हे झालं, माझं एवढं नुकसान झालं. मग काय मित्र त्याला मदत करतात, रिलेटिव्हला कॉल करतो, सगळे रिलेटिव्ह, अरे खूप वाईट झालं, खूप झालं, मी थोडी मदत करतो, ते पण मदत करतात. हे निगेटिव्ह बोलत राहतं राम, प्रत्येक वेळी तेच करत राहतं. आणि दुकान बंद करून टाकतं, मुलाची एक्झाम असते, मुलाला म्हणतो जाऊ दे बाबा, एवढं वर्ष तू शाळेमध्ये जाऊ नको, यावेळेस एक्झाम देऊ नको, चालत राहील. पण जो श्याम असतो ना, सिच्युएशन बघतो, असे असं झालंय, ठीक आहे बाबा, दुकान तर वाचली आपली, दुकान आहे, दुकान सांभाळूया आपण, दुकान सांभाळतो. मुलाची एक्झाम असते, मुलाला म्हणतो इथं बसून अभ्यास कर, एक्झाम दे, वर्ष वाया घालू नको, मुलं एक्झाम देतात, आणि श्याम हेच करतो. आणि घरचे सुद्धा, घरच्यांना म्हणतो काही नाही झालं, घर तर तुटलंय आपलं, घरच्यांना सावरतो, त्यांना हे करतो, घर तर तुटलंय, आपण सगळं आपली दुकान आहे, आणखीन आपण नवीन घर करूया, एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात. श्यामचं मेंटॅलिटी बघा, पॉझिटिव्हनेस, सिच्युएशनला त्यांनी बघितलंय, ठीक आहे झालंय ना, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं. पण राम होता निगेटिव्ह, हे झालं ते झालं, शाळा पण घातलेली. काही वर्षानंतर काय होतं, आणि ह्या सिच्युएशन मुळे रामचा मुलगा दुकानच उघडत नाही, काही 4-5 महिने उघडतच नाही दुकान, आणि त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान खूप होतं. आणि त्या याच्यातून निघालेच नाही, त्याची आई सुद्धा त्या घटनेमुळं त्यांच्या मेंटली असं प्रेशर पडलेलं असतं, धक्का बसलेला असतं, त्याच्यामध्येच असतं. पण हे श्याम काय करतो, घरच्यांना सावरतो, काय नाही झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील, थोडा वेळ लागेल पण होऊन जातील, सावरतो, स्वतःला सावरतो, फॅमिलीला सावरतो, मुलाची एक्झाम वर्ष वाया जाऊ देत नाही. आणि काही वर्षानंतर तो श्याम असतो ना, श्याम बघतात की बाबा श्यामचा मुलगा चांगल्या एका गव्हर्नमेंट नोकरी लागलेली आहे, त्याचा पण मस्त बंगला आहे, एक कार आहे, आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत त्याच्या, म्हणजे घरचे पण चांगले आहेत, नवीन बंगला आहे, मुलाचं लग्न झालेलं आहे, आणि जो किराणा दुकान, याची दुकान होती स्टोअरची, ती पण खूप मस्त चालते, त्याच्यातून खूप तशा 2-3 त्यांनी फ्रँचायझी केल्या, दुकानं काढल्यात, आणि त्यामुळे त्यांच्याकडे पैशाची वृद्धी खूप वाढली. आणि तो राम होता, रामाचं एवढं आर्थिक नुकसान झालं, आणि त्यामुळं
जे पण घर होतं त्याने किरायाच्या भाड्याच्या रूम मध्ये राहावं लागला. त्याची आई मेंटली प्रेशरमुळे त्याची आई सुद्धा खूप टेन्शन मध्ये आली. आणि मुलं सुद्धा दुकान चालवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते दुकान चालत नव्हतं कॉम्पिटिशनमुळे, आणि त्यांचं पूर्णपणे नुकसान झालं होतं. तर बघा, एकच सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनला तुम्ही कसं हँडल करता खूप महत्वाचं आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये अशा सिच्युएशन होत राहतात, चालत राहतं, पण त्या सिच्युएशनला आपल्याला खचून जाऊन मागं राहायचं नाही की माझ्या आयुष्यात हेच झालं, माझ्या नशिबातच नाहीये. सोडायचे त्या गोष्टी. तर आपल्याला श्याम सारखं आपल्याला सिच्युएशन बघायची, असं झालंय का, ऍक्सेप्ट करायचंय. आय ऍक्सेप्ट माय सेल्फ, म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, मी त्याला ऍक्सेप्ट करतो आणि मी स्वतःवर खूप प्रेम करतो. ऍक्सेप्ट करायचे त्या गोष्टींना, स्वतःवर प्रेम करायचंय, आणि त्या सिच्युएशन मधून ऑटोमॅटिकली तुम्ही बाहेर पडाल. त्यामुळं सिच्युएशनला दोन प्रकार असतात बघा. एक असतं रिॲक्ट करणं आणि एक असतं रिस्पॉन्स देणं. आपण काय करतो, आपल्या आयुष्यामध्ये रिॲक्ट करतो. रिॲक्ट करणे म्हणजे निगेटिव्ह मध्ये जाता तुम्ही. रिॲक्ट करता कोणी बॉसने तुम्हाला काय बोललं की रागात, मी केला होता ना, तुम्ही कशाला बोलले. पण रिस्पॉन्स कसं करतात, हा सर मी केलंय ते, मला देतो मी लगेच. म्हणजे ऍक्ट करणं आणि रिस्पॉन्स देणं, त्याच्यावर तुमचं आयुष्य अवलंबून आहे. सिच्युएशनला तुम्ही रिॲक्ट करता का रिस्पॉन्स देता, सिच्युएशनला ते खूप महत्वाचं आहे. रिस्पॉन्स द्यायचा आपल्याला, आणि निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये येणारच नाही. डोंट रिॲक्ट, ओनली गिव्ह रिस्पॉन्स आयुष्यामध्ये. तर रिस्पॉन्स द्यायचा आपल्याला, जे पण ऍक्शन आपल्या जे सिच्युएशन आली त्या सिच्युएशनला ऍक्सेप्ट करायचं आणि पुढे जायचं. एवढंच माझं म्हणणं आहे. ओके, तर बऱ्याचशा गोष्टी आपण हे केल्यात आज. आणि आपल्या आयुष्यामध्ये नाही का जे निगेटिव्ह लोक आहेत, निगेटिव्ह, कारण की ते निगेटिव्ह लोकांमुळे नाही का आपण हे होऊन जातो की आपल्या आजूबाजूला. पोट ओपन केलंय का, काय केलंय सोमनाथजीने? आवाज येत नाही तुमचा, काय बोलताय सर? एक प्रश्न विचारायचा होता बघा. विचारा ना सर, विचारा. मेडिटेशन करताना काही ठिकाणी असं पेन होतं, का बरं? कुठल्या साईडला पेन होतं? म्हणजे कमरेच्या उजव्या कमरेला, कमरेला म्हणजे पहिल्यापासून उजव्या बाजूला कमर आहे ना ती, कमरेच्या इथं. तुम्हाला नेहमीचा प्रॉब्लेम आहे का फक्त बसल्यामुळे येतो तो? नाही मेडिटेशन करतानाच होतं ते. ओके, हा. कसं असतंय माहितीये का, मेडिटेशन करताना कम्फर्टेबल आपल्याला बसायची सवय लागते. दररोज आपण कम्फर्टेबल बसतो, पण मी अच्छा. मेडिटेशन करताना तुम्हाला म्हटलं की इरेक्ट ठेवा, बसा, व्यवस्थित बसा. तर तुम्ही यावेळेस नाही का तुम्ही रिलॅक्स सुद्धा बसू शकता. म्हणजे असं प्रेशराईज बसायचं नाही आपल्याला की बाबा असं अडकून बसतो की नाही, आपल्याला अवघडल्याने असंच बसायचं आपल्याला, असं नाहीये. तुम्हाला नाही का माइंडवर काम करायचंय, त्यामुळे आपल्याला नाही का रिलॅक्स तुम्ही बसू शकता. पण मेडिटेशन मध्ये नाही का आपलं स्पाइन इरेक्ट राहायला पाहिजे. कारण की आपलं जे स्पाइन आहे ना, जे स्पायनल कॉर्ड आहे, पुन्हा ब्रेन आहे आणि हे जे असतं ना, आपली अँटिना असतो, अँटिना म्हणतात त्याला, त्याच्यातूनच सिग्नल जातात सगळे युनिव्हर्स कडून जे होईल त्या गोष्टी होतात. तर त्या अँटिनाला आपल्याला सरळ ठेवायचे, नाही तर असा वाकडा अँटिना ठेवला तर ते सिग्नल जाणार नाही. त्यामुळे आपल्याला नाही का इरेक्ट ठेवायचंय. थोडासा पहिल्यांदा त्रास होतो, पहिल्यांदा कोणतीही गोष्ट ओके. पहिल्यांदा करताना नाही का आपल्याला त्रास होतो, कारण की सवय नसते आपल्याला. त्यामुळे आता जर तुम्ही जिम करायला लागलात, मसल्स बिल्डिंग करायला लागलात, तर तुम्हाला काही दिवस अंग दुखतं खूप, नंतर तुम्हाला सवय होऊन जाते. तसंच आपल्याला बसायची सवय नाही. माझं पण पाठीचं तसंच असतं. तुम्हाला मग त्यावेळेस तुम्हाला सपोर्ट घ्यावं लागतं. भिंतीला चिटकून तुम्ही स्ट्रेट बसू शकता, थोडं सपोर्ट घ्यायचा आहे तुम्हाला. किंवा खुर्चीवर बसलात तर एक उशी ठेवायची, पिलो ठेवायची बाजूला व्यवस्थित, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. ओके, ओके, थँक्यू. आजकाल ह्या गोष्टी होतात, सगळ्यांना होतात, मला पण होतात. त्यामुळं थोडस आपण नाही का त्याची काळजी घ्यायची की बाबा उशी ठेवायची आहे, किंवा मग एक सपोर्ट घ्यायचा आहे आपल्याला बसायचा. कारण की जेव्हा मी सुदर्शन क्रिया करायचो ना, तेव्हा खूप मला पहिल्यांदा खूप त्रास व्हायचा पायांना, पुन्हा स्ट्रेट बसावं लागते तेव्हा सुदर्शन क्रियेमध्ये, आणि 1.5 तास 2 तास बसावं लागतं. म्हणजे
एवढं आपण याच्यामध्ये जातो त्या सुदर्शन क्रियेमध्ये. खूप आपली व्हायब्रेट होते, पूर्ण बॉडी थरथर थरथर कापते. एवढं डेंजर आहे ते सुदर्शन क्रिया. तर ते त्रास होतो पहिल्यांदा, पण त्याची सवय झाल्यानंतर तुम्हाला मजा येईल त्या गोष्टी करायला. कारण की आजकाल ओके, नाही का आपण थँक्यू. डिस्ट्रॅक्ट झालेलो आहोत. फक्त आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला एका ठिकाणी शांत राहायचंय, त्या गोष्टीबद्दल विचारच करायचा नाही. मेडिटेशन काय असते की विचार शून्य व्हायचे आपल्याला. फक्त आपल्या गोल्स बद्दल जे सांगतोय तेवढ्याच गोष्टी करायच्या. विचार आहे मला. एवढंच म्हणणे डीप मेडिटेशन जेव्हा करतो आपण हा तेव्हा जे कॉस्मिक एनर्जी येते हा त्यावेळेस असं गरम लागतं. कॉस्मिक ते एनर्जी. कशामुळे? हा ते कशामुळं? एवढं मला डिटेल माहित नाही मेडिटेशन पर्यंत, पण कॉस्मिक एनर्जी मध्ये खूप नाही का एक पॉवरफुल एनर्जी असते ती, आणि सकाळी जास्त प्रमाणामध्ये असतं. आता ते तुमच्या शरीरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल जाण्यासाठी, मे बी त्यांचं घर्षण होत असेल, काहीतरी होत असेल, त्यामुळं काही एनर्जी निर्माण होत असेल. पण ओके. डिटेलमध्ये तेवढं कॉस्मिक एनर्जी बद्दल मी ऐकलेलं आहे, थोडस बघितलेलं सुद्धा आहे, की वैश्विक एनर्जी म्हणतात त्याला, ऊर्जा. हा, तीच कॉस्मिक एनर्जी असते, आणि त्या एनर्जीमध्ये खूप पॉवर असते. आणि त्या पॉवरचा आपल्याला आपण माहित नाही, बऱ्याच जणांनी त्या गोष्टी ऐकल्या सुद्धा नाहीत. कॉस्मिक एनर्जी असते बाबा, असं ब्रह्मांडीय एनर्जी असते, ती ब्रह्मांडाकडून येणारी. तर ते एक तास आपल्याला मेडिटेशन करतो ना त्यावेळेस ते जाणवतो मला. हा हा असं चारी बाजूनी असं गरम कसं आपली जाणवतो. आवरा, जे आवरा असतो आपला, आवरा हा. जनरेट होतो आपला पहिल्यांदा. ओके. कारण की कॉस्मिक एनर्जी एक आवरा आपल्या शरीराभोवती एक आवरण तयार करते. ओके. हा, आवरण तयार करते, आणि आपले जे 7 हे येतं चक्राज आहेत, त्या चक्राजला बी हा. ऍक्टिव्हेट करण्याचं काम करतं. त्याचं पण मेडिटेशन असतं वेगळं. कारण की या गोष्टी नाही का खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक चक्राचं वेगळं रोल आहे आपल्या बॉडीमध्ये. अट्रॅक्ट करायचं झालं, आपल्याला रिलीज करायचं असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर ते अच्छा. डीप मध्ये आपल्याला शिकावं लागतं त्या गोष्टी. वरून वरून मला तेवढ्या माहिती आहेत मेडिटेशन बद्दल तरी, त्यामुळे मी ओके, तेवढ्याच थँक्यू. केलेल्या आहेत. ओके, तर थँक्यू. आपल्याला आपण 3 गोष्टी केल्यात आज. एक म्हणजे EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक, होपनोपोनो टेक्निक केली, सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी केली, आणि त्याच्याबद्दल मेडिटेशन सुद्धा केलं आपण होपनोपोनोचं. तर ह्या गोष्टी आपल्याला नाही का आपल्या आयुष्यामध्ये नाही का इम्प्लिमेंट करायच्या आणि नाही का एक फॉरगिव्हनेस असतं. फॉरगिव्हनेस म्हणजे ज्या लोकांबद्दल तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात, तुम्हाला त्रास होतो त्या लोकांचा, त्यांना बघितलं की त्यांच्या, कारण की असे लोक आपल्या आयुष्यामध्ये राहतात बघा, ज्यांनी आपल्याला खूप दुःख दिलेलं आहे. त्या लोकांना नाही का मनामध्ये ठेवायचंच नाही आपल्याला. कारण की काय होतं, त्या लोकांचे इमोशन्स जर तुम्ही ठेवले मनामध्ये की असाच आहे तसाच आहे, आणि त्या गोष्टीमुळे काय होतं, त्या माणसाची निगेटिव्ह इमोशन्स आपल्या मनामध्ये असतात, आणि आपण काही करत नाही पुढे. त्यामुळे निगेटिव्ह इमोशन्स आपल्याला काढायचे, त्या माणसाला, त्या व्यक्तीला आपल्याला मनापासून काढायचं, म्हणजे त्या माणसाला माफ करून टाकायचे. फॉरगिव्ह, मी तुला माफ केलंय, आणि कोणतेही निगेटिव्ह इमोशन्स आपल्या मनामध्ये ठेवायचे नाही त्या माणसाबद्दल. तर हे करणं महत्वाचं आहे. आणि ज्याला पण तुमच्यासोबत भांडणं झाले किंवा काय झालंय, बोलाचाली झाली, त्याला मनातून एकदा कॉल करायचा आणि म्हणायचं, मला माझ्या माझ्या आयुष्यामध्ये तुझ्याबद्दल कोणतेही इमोशन्स नाहीत मला आता. म्हणजे स्वतःहून खरा कॉल करा, पण त्या माणसाला कळू द्या की मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. आणि करून बघा तुम्ही, तुम्हालाच वाटेल की हलकं वाटेल एकदम. हा, मी तुला माफ केलंय, आणि मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही, कोणती निगेटिव्ह इमोशन्स तुझ्याबद्दल मला ठेवायचे नाहीत, आणि सॉरी म्हणायचे त्या माणसाला स्वतःहून. आणि त्या माणसाला पण वेगळंच फील होईल, हे काय झालं, जाऊ द्या. स्वतः एक माघार घ्या, आणि त्या माणसाला माफ करून आपण मोकळवा, स्वतः एक मोकळवा. तुमच्या नाही तर आयुष्यभर त्या गोष्टी राहतात. कोणाशी भांडणं झाले, कोणी पैसे चोरले, कोणा काय झालं, काहीतरी सिच्युएशन मध्ये, प्रेमामध्ये धोका भेटलाय, काय बऱ्याचशा गोष्टी होतात आपल्या आयुष्यामध्ये. त्या गोष्टीला आपल्याला त्या माणसाला जायचं, भेटायचं, कॉल तरी करायचा, सॉरी म्हणायचं, आणि मुक्त व्हायचं आपण. नाही तर त्या माणसाचा चेहरा डोक्यामध्ये राहतं की याने मला सॉरी सुद्धा म्हणलं नाही, मला हे केलं ते केलं, तर त्याची एनर्जी आपल्याकडे ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्म होते. तर ते एनर्जी येऊ द्यायची नाही आपल्याला. आपण मनातून सॉरी करायचं, लिव्ह करायचं, नो नो एनी त्याचा आपल्या इंटरफिअर आपल्या लाईफमध्ये येऊ द्यायचं नाही कोणतं.
मनामध्ये तरी येऊ द्यायचं नाही. तर या गोष्टी करायच्यात, चालत राहतात आयुष्यामध्ये. लोक पण येतात जातात, सगळ्या गोष्टी चालत राहतात. आता तुम्ही माझ्यासोबत काही दिवस कनेक्टेड आहात, नंतर सगळे इकडे तिकडे जाणार. म्हणजे कसं असतं, सिच्युएशन असते. तुम्ही आता कनेक्टेड का आहात की काय काय पैसे भरलेत बाबा, करायचंय मला काहीतरी करायचंय, त्यामुळे कनेक्टेड आहात. तर कनेक्टेड असतात, 1 महिना होणार, 5 दिवस झाले तरी झाले, हा झाले ओके, मी माझा केलंय. पण रुटीन तुमचं चालू होऊन जाणार. पण आपल्याला याचा फायदा करून घ्यायचा आहे, आपल्याला गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या स्वतःहून. तर त्याचा तुम्हाला लाईफ टाईम साठी फायदा होईल. तर करायचं या गोष्टी. ओके, तर कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत आज? आजचं सेशन कसं वाटलं? रेकॉर्डिंग पाठवा. जयश्री मॅडम काय बोलताय? रेकॉर्डिंग पाठवा. रेकॉर्डिंग मॅडम पाठवा सर मला कालचं. पाठवतो मॅडम, नका टेन्शन घेऊ. तुम्ही काल नाही आले, ओके. रेकॉर्डिंग तुम्ही हा. पाठवून देतो, मी रेकॉर्ड करतोय सेशन. आजचं भेटल. नोट्स पण असेल तर पाठवा सर. नोट्स पण पाठवा. नोट्स नोट्स कुठून पाठवा? नोट्स तुम्ही काढायचे. प्रिंट आउट काढून घेऊ. कोणते नोट्स पाहिजे तुम्ही तुम्हाला? हे करून द्या ना. अहो मॅडम, तुमची हा? एक्सपेक्टेशन कालचे आजचे मी काढते. कोणते नोट्स काढायचे नाही तुम्हाला? नाही, म्हणजे मग नोट्स बरं पडतं ना लिहायला. नोट्स कोण काढतं माहितीये का? नोट्स स्टुडंट्स नाही, काल काढतात. झालेलं आजचं. हो मॅडम, नोट्स स्टुडंट्स हा, काढते ना मी पण, काढेल ना. तुम्हाला ते व्हिडिओ पाठवतो रेकॉर्डिंगचा, तुम्ही बघायचा आणि तुम्ही नोट्स काढायचे त्याच्या. माझ्याकडे नोट्स नाहीयेत, माझ्या सगळं बरं. पाठ झालेलं आहे आणि मी त्या गोष्टी बघून सांगत नाहीये. मला गोष्टीमध्ये झालेल्या आहेत, फक्त बुलेट्स पॉइंट माझ्याकडे काय काय शिकवायचं त्याचं पण मी ग्रुपमध्ये पाठवलंय तुम्हाला. 5 दिवसाचं शेड्यूल पाठवलंय. टास्क सुद्धा दिले, टास्क सुद्धा बघायचे माझं तुम्ही. ग्रुपमध्ये बघा तुम्ही सगळ्या हा गोष्टी. का, मी बघितलं नाही. 3 दिवस मी नव्हते ना, त्यामुळे मी पाहिलंच नाही. पहा मॅडम, तुम्ही सगळ्या गोष्टी रविवार आहेत, पासून नव्हते. सगळ्या गोष्टी आहेत आणि रेकॉर्डिंग तुम्हाला सकाळपर्यंत सगळी भेटून जाईल. ओके, सगळं दिल मॅडम तुम्हाला. 5 दिवसाचे रेकॉर्डिंग भेटेल, सगळ्या गोष्टी भेटेल. अफर्मेशनचे तुम्हाला डिटेलमध्ये बनवतोय मी एक मराठीमध्ये, हेल्थचे रिलेटेड, करिअर, मनी, आणि स्वतःचे मी टास्क दिले ते त्या करणं गेलेत तुम्ही. 10 दिवसाचे मी तुम्हाला 10 अफर्मेशन्स बनवायला सांगितले. पुन्हा नंतर तुमचे डिझायर लाईफ कसं पाहिजे ते बनवायला सांगितलंय. पुन्हा नंतर मी सांगितलं की तुमचे वाईट सवयी कोणत्या कोणत्या आहेत त्याची लिस्ट बनवायची आहे. या गोष्टी बनवायच्या आहेत आपल्याला. तर या गोष्टी बनवल्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल की मी काय करतोय वाईट, काय करायचंय मला, हे ट्रॅक राहतं. नाहीतर मग व्हिडिओ ऑफ होतात, मी काय शिकवतोय ते कळत नाही, पुन्हा नंतर म्हणतात माझ्या नाही, आयुष्यामध्ये फरक पडत नाही. त्यामुळं एकतर व्हिडिओ ऑन करायचे, मी जे टास्क केले पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, पुरेपूर फायदा घ्यायचा आहे. 5 दिवस का असणार फायदा घ्यायचा आहे. ओके, तर आजचं सेशन कसं वाटलं काय नाही ग्रुपमध्ये टाका. काय शिकायला भेटलं, काय इम्प्लिमेंट करणार आहात, या गोष्टी सगळ्या टाका. काही क्वेश्चन असेल तर विचारा. ओके, आणि ज्यांचं 1 to 1 राहिलेलं आहे, सोमनाथजींचं राहिलेलं आहे, कोणाचं राहिलंय, यशोदाजीचं झालंय, चैतन्यजीचं राहिलंय, समीरजींचे राहिले, माझं राहिलं सर. जयश्रीचे जे राहिले, तर त्यांनी 1 to 1 कधी घ्यायचं सर? तुम्हाला म्हणलं सुट्टीच्या दिवशी तर तुम्ही कोणीच मला मेसेज केलं नाही. संडेला. हा, संडेला घ्यायचं का? सॅटर्डे संडेला अर्धा तास सगळ्यांना आधी. तर तुम्ही टाइम डिसाईड करा, प्रत्येकाशी बोलूया आपण, तुमचे लाईफचं विजन डिस्कस करूया, काय काय करता येईल त्या गोष्टी डिस्कस करूया. आता बघा, स्वातीजींनी केलं, रमेशजींनी केलं, हा. पहिया ना. प्रवीणजींनी केलंय, स्वातीजींनी केलंय, रमेशजींनी केलंय, यशोदाजींनी केलंय. 1 to 1 केलंय. माझ्या जी 1 to 1 डिस्कस केल्या, मन मोकळं बोलल्यात, त्यांचे प्रॉब्लेम सांगितले, सगळ्या गोष्टी 1 to 1 मध्ये बोलतात. म्हणजे सगळ्यांमध्ये बोलायला जरा हे होते. त्यामुळे मनातल्या काय गोष्टी आहेत ना 1 to 1 मध्ये सगळ्या निघतात बाहेर. मला हे करायचं बाबा, माझं हे स्वप्न आहे, मी काय करायला पाहिजे, मला गाईड करा. त्यामुळे मग तुमचा कॉन्फिडन्स निर्माण होतो, तुम्ही क्वेश्चन विचारायला लागता, पर्सनल मेसेज करता, मी काय करू, हे बरोबर आहे कसं. स्वातीजी करतात बघा, प्रवीणजी करतात. ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी करायच्यात आपल्याला. ओके, त्यासाठी मी 1 to 1 ठेवलंय, नाही तर 1 to 1 कोणी ठेवत नाही. आपल्याला कनेक्ट व्हायचंय मेंटली, फिजिकली, याच्यामध्ये मेंटली आणि इमोशनली आपल्याला नाही का कनेक्ट व्हायचंय. आणि त्या कनेक्शन खूप महत्वाचे. कनेक्शन बिल्ड करण्यासाठीच मी 1 to 1 ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर कनेक्ट व्हा. सॅटर्डे संडेला मला टाइम असतो, तेव्हा आपण कनेक्ट होऊ शकतो.
तर मेसेज करायचा आहे, मला टाइम, तुमचा टाइम मॅच झाला की आपण कनेक्ट होऊन जाऊ. ओके. तर आजचं सेशन कसं वाटलं ग्रुपमध्ये टाका आणि टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आजचे टास्क मी तुम्हाला सांगेन. बघा तुम्ही आजचे टास्क काय आहेत माहिती का? आजचे टास्क तुम्हाला मिनिट. ओके. तर काय करायचं माहितीये का? आज आज तुम्ही इमोशन्स, स्वतःबद्दल काय करायचं, एक प्रेमपत्र लिहायचं तुम्हाला स्वतःबद्दल. प्रेमपत्र म्हणजे काय लिहायचं? काय असतं प्रेमपत्र? लव्ह लेटर ज्याला म्हणतात आपण, दुसऱ्यांसाठी लिहिलेले असेल, कोणी कोणी तुम्हाला दिलं असेल. लव्ह लेटर मध्ये वेगवेगळं असतं. तर स्वतःसाठी लव्ह लेटर लिहायचंय. जसं आपण सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी केली ना, तर तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असतील. कोणाला मदत करायची क्वालिटी असेल. माझा टास्क समजून घ्या. तुमच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत, तुमचं स्वयंपाक बनवणं चांगलं असेल, कोणाला मदत करत असाल तुम्ही, कोणाला मैत्री म्हणजे मित्रता तुम्ही चांगली निभवता, मित्र आहेत तुम्हाला चांगले, आणि तुम्ही कोणाला मदत केलीये, पैशाची मदत केलीये, किंवा कोणाला चांगलं बोललात, किंवा तुम्हाला बक्षीस भेटलेलं आहे, त्या गोष्टी प्राऊड मुवमेंट जे असतात स्वतःबद्दलचे. सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी. सेल्फ लव्ह म्हणजे कोणाला, तुम्हाला नाही का सिंगिंग चांगली येते, कोणाला डान्स चांगला येतो, कोणाला मेहंदी चांगली येते, कोणाला स्वयंपाक चांगला येतो. तर या अशा गोष्टी जे आहेत स्वतःबद्दलच्या चांगल्या चांगल्या गोष्टी, तुम्हाला असं वाटेल की यार माझ्यामध्ये कमी नाहीये, किती क्वालिटीज आहेत माझ्यामध्ये. तर एक सेल्फ लव्ह ऍक्टिव्हिटी लिहायची. सेल्फ लव्ह लेटर लिहायचं. लव्ह लेटर टू युअर सेल्फ. स्वतःसाठी एक लव्ह लेटर लिहायचं. कसं लिहायचं? अरे दीपक, खूप दिवसापासून माझी इच्छा होती तुझ्याशी बोलायची, पण मी बोलू शकलो नाही. माझ्याबद्दल सांगते. खूप दिवसापासून तुला बोलायची इच्छा होती, मी बोलू शकलो नाही, आणि मला खरंच तुला भेटून ना खूप आनंद झालाय. अरे काय मस्त गातोस ना तू, काय तुझे किती मस्त डान्स करतोय, किती मस्त गातोस, आणि लोकांना जी मदत करतोस ना, त्यामुळे मी एकदम भारावून गेलेलो आहे. एवढं कोणी करत नाही रे. अरे तुला मेहंदी किती मस्त येते. अरे तू तो नाश्ता बी खूप मस्त बनवू शकतोस. अरे बऱ्याचशा क्वालिटीज, आणि तुला भेटून खूप आनंद झाला रे. खूप मस्त आहेस तू. खरं जगावं तर तुझ्यासारखं जगावं. म्हणजे अशा स्वतःबद्दलचे जे, जसं की तुम्ही दुसऱ्याला बोलताय, स्वतःला बोलायचं. आपल्याला स्वतःबद्दल क्वालिटी काढायच्या आणि लव्ह लेटर लिहायचं. हे आपण सकाळच्या सेशनला करून घेणार आहोत. करून घेऊया. तर या गोष्टी करणं महत्वाचं आहे. आणि दुसरा जो टास्क आहे तो आहे, तुमच्या आयुष्यामध्ये जे पण कठीण लोक आहेत, म्हणजे तुम्हाला ज्याबद्दल वाईट वाटतं, म्हणजे ज्याबद्दल तुम्हाला राग येतो, द्वेष वाटतो, त्या लोकांपासून दूर जावं वाटतं, एकदा त्या माणसाला कॉल करून आय एम सॉरी म्हणून टाकायचं. आणि माझ्या माझ्या मनामध्ये त्याबद्दल काही नाही रे, एवढं मनामध्ये घेऊ नको, आणि एकदा त्याला बोलून मोकळं व्हायचं. करून बघा तुम्ही. काल मी जसं तुम्हाला याच्याबद्दल सांगितलं होतं की पॅरेंट्सला कॉल करा तुम्ही तुमच्या, त्यांना बोला, कारण की ती खूप महत्वाचं आहे या गोष्टी करायच्यात. ओके. 11:15 झालेत बघता बघता. आज बराचसा टाइम जातो, बोलता बोलता कळत नाही. मे बी यशोदाजी झोपले का, चैतन्यजी, समीरजी, आर देअर? नाही तर म्हणतात दीपक सर काय चालू केलं यांनी, बोलतायत, आपण झोपून घेऊ, झोपून बघू. आहात का सगळे? एक सेल्फी घ्यायचा होता म्हणून हो. विचारलंय. असेल सगळे जर सेल्फी घेऊया, नाही तर नो इश्यू. यशोदाजी तुम्ही ऑन करताय व्हिडिओ, चैतन्यजी, समीरजी, तर आपण एक सेल्फी घेऊया. नाही तर मग काय, तरी इंटरेस्टेड लोक आहेत आपल्याकडे. ओके. चल एक सेल्फी घ्या, एक स्माइल द्या सगळ्यांनी. अपोजिट दिसतंय यशोदाजी, म्हणजे चेहरा दिसत नाहीये, लाईट कडे घ्या. ओके. ओके, सगळ्यांनी स्माइल द्यायची आहे आणि थंब दाखवायचा आहे. कीप स्माइलिंग. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. ग्रुपमध्ये टाकेले, कधी तर तुम्ही बघताल तर तुम्हाला म्हणता अरे काय होतंय. ओके. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सर. तुम्हाला सेशन कसं वाटलंय ग्रुपमध्ये टाका, जसं वाटलं तसं. आपण सकाळी धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. बोलायचं. सर्वांना शुभरात्री. हा.
शुभरात्री आणि सकाळी 5:30 वाजता कनेक्ट व्हायचंय. ओके, Yes. गुड नाईट. Good night. झोपता झोपता एक मॅजिक रॉक ऍक्टिव्हिटी करून बघा. झोपा, एक दगड घ्या हातामध्ये आणि चांगल्या दिवसभरामध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी झाल्यात त्या आठवा आणि त्या गोष्टींना धन्यवाद बोला. ओके, ऑटोमॅटिकली तुम्हाला सवय लागून जाईल. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. गुड नाईट. टेक केअर. शब्बा खैर.